आलो चराचरे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी क्रमांक 580ला आपण थांबलेलो होतो. सगळ्या बाजूनी ज्ञानेश्वरी एक साधकासी साधकाचा माय बाप दरुशने हरे तापन सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. बघा ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली का म्हटण्यात आलं? अष्टवक्र गीता. बस ज्ञानीच माणसं पाहिजेत आम्हाला. त्याच्यानंतर दुसरी गीता आहे हंसगीता. काय आपण वाचतो ते वेदेश्वरी. त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञानीच माणसं आम्हाला पाहिजेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा भगवद्गीतेने काय केलं? या रे कसा पण चालेल आम्हाला, छोटा मोठा म्हणजे कर्मकांडी चालेल, उपासना मार्गातला चालेल, ज्ञानी चालेल, योगी चालेल, पण त्यांना आम्हाला तिकडे घेऊन जायचं आहे. असे अनेक मार्ग असले तरी जायचं स्थान एकच आहे ते, आणि सांगायचे पण त्यांना एकच. 700 श्लोक अध्याय 18 लेख देव बोलिले एक दुजे नाही. आत्म्याला भेटायचे, आत्म्याच्या भेटीसाठी सर्व कर्म करायचेत, आणि करणारा पण आत्माचे, कर्म पण आत्माचे, हे सगळं त्यावेळेला कळणार त्याला. अद्वैत सांगितलेले, द्वैत अद्वैत जाणून द्वैतातच राहत होतो, पण अद्वैत जाणतो, आणि त्याच्याही पुढे सांगतात द्वैत आणि अद्वैत सुद्धा सोडून पुढे जेव्हा जातो त्यावेळेला त्याच्याकडे काहीच त्याला आझादवाद त्याच्या दृष्टी, बस ते जे झालेच नाही काही, अशा प्रकारच्या स्थितीला त्याला पोचायचे. तर यांनी काय केलं? सगळ्यांना घेऊन चाललेत. आता बघा, काल ज्याला ज्ञान झालं त्याचं लक्षण सांगतात. आता त्यांनी ज्याला गुरुबद्दल सांगितलेले, अमानित्वाबद्दल सांगितले, अदम्भित्व सांगितलेले, अहिंसा सांगितलेले, आता व्याधी सांगितलेले. आजार यायच्या अगोदरच सावध होतो तो, तरुणपणामध्येच त्याला त्या पद्धतीनेच वाटतं. त्याच्यानंतर जरा व्याधी याच्यामध्ये सांगतात. काल सांगितलेले म्हणून कानाला बंदिस्त व्याधीबद्दल सांगतात. म्हणून कानाला बधिरत्व प्राप्त झाले नाही तोपर्यंत आत्मा अनात्म विचाराचा योग्य अशा सर्व गोष्टी ऐकून घेतो. जोपर्यंत सकळ सिद्ध आहे, चालावं आहे हातपाय. बघा बरं, बाबांचं कौतुक करण्यासारखं. 400चं डायबिटीस आहे, त्यांना चालता नाहीत, रस्त्याने जोकांडा जातो, तरी याला होते, दिव्याला होते. ऐशी करी धावाधावी, कीर्तन प्रवचन जिथं आपलं आत्महित होतं तिथं धावलंच पाहिजे. आणि मग त्या डॉक्टरनी पण तसाच विचार केला पाहिजे. जेवढ्या स्पीडने आलं त्या स्पीडचं त्याला औषध दिलं पाहिजे. त्याला नादी लावत ठेवायचं नाही. नादी लावणारा डॉक्टरच्यावर दोष आहे. मग त्यांनी त्यांची ड्युटी केली, येऊन बसायचं शाळेत किंवा हॉस्पिटलमध्ये, आणि डॉक्टरनी जर त्यांचं जर बरोबर ट्रीटमेंट केली नाही तर सगळी जबाबदारी कोणाची झाली? डॉक्टरची झाली. बघा, जीवनात सावध होतो ना, तो महत्त्वाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात सावध झालो, सावध झालो. आपण सावध झालो पाहिजे, आणि सावध झालेला कशात गुतत नाही. आणि एक म्हणजे हे जगत आहेच नाही मुळात, पण त्याच्या नादी आपण नासक्याच्या नादी पळत सुटतो. का पळतो? एक माणूस पळतो शाश्वत म्हणून पळतो. नासकं आहे ना, मग नाशिवंतात परत काय यायचं म्हणतात तुकाराम महाराज, घेईन मी जन्म. त्यांच्या दृष्टीने नासकं राहिले का? आता त्यांच्या दृष्टीने नासकं राहिलेलं नाही. हां, पण तुम्हाला सांगताना जेव्हा आपण त्याला चिटकून येते तेव्हा म्हणतात ना, शिवंत देह जाणारच सकळ. मग जाणारच आहे, तर परत कशाला मागतात? आता त्याचं योग्य स्वरूप कळालेलं आहे, त्याचं मिथ्यत्व बाद झालं आणि वास्तव स्वरूप कळालेले. मिथ्या सर्प समजत होता आणि आता रश्शी समजायला लागलाय. मिथ्या देह समजत होता पहिला, आता शरीरासह स्वतःला काय समजतोय? तो आत्मा, सर्व खलविदम ब्रह्म समजतो. त्यावेळेला तो घेणार जन्म, येणार पुन्हा. पुढं काय वरती मोक्ष तरी. म्हणून म्हणतात मोक्ष नको आम्हाला. मोक्ष का नको म्हणतात? मोक्षाची किंमत कुठपर्यंत आहे? बंदिस्त आहे तोपर्यंत. ह्या रात्रीची ह्या लाईटीची किंमत कुठपर्यंत आहे? अंधार आहे तोपर्यंत आहे. सूर्य उगवल्यानंतर याला कोण? तो स्वयंप्रकाश आहे ना. आता तो स्वयंप्रकाश याच्या पुढचा म्हणून सांगितलं, नाही तर तोही स्वयंप्रकाश नाही. स्वयंप्रकाश म्हणजे मी आत्मा आहे हे ज्ञान होणं, त्याला म्हणतात स्वयंप्रकाश आहे. त्याच्या वेळेला त्याला ज्ञानाची लक्षणं झाली. मग तो काय करतोय? धावाधावी करतोय, कारण त्याला कळालं इथे ज्ञानाची पूर्तता आहे. ज्या वेळेला डॉक्टरकडून गुण येतो पहिल्या भेटीत, दुसऱ्यांदा तो जातोच, तिसऱ्यांदा जातो, आणि पुन्हा आयुष्यात कधी आजारी पडला तर त्याच डॉक्टरकडे जाणार. नवे नवे आजूबाजूच्यांना पण सांगणार, त्या डॉक्टरचा गुण येतो, है की नाही? त्याप्रमाणे त्याला काय झालं? त्याचा अनुभव आला. तसं इथं ज्ञानाचा अनुभव आला आहे त्याला, म्हणून तो सावध झालेला आहे. कानाला बधीर होते येस्तोच्या अगोदरच ऐकून घ्यायचं जे ऐकायचं ते, आणि देव पण त्याला चान्स देतो. बघ, एवढ्या दिवस ऐकायचं आहे, नंतर ज्या दिवशी तो म्हणतो मला ऐकायचं आहे आणि आयुष्यभर ऐकलं नाही, त्याला बधीर करून टाकतो, बहिरा करून टाकतो. त्याच्यानंतर ते सांगतात बघा, आत्मा अनात्म विचार योग्य अशा सर्व गोष्टी ऐकून घेतो. जोपर्यंत शरीर पांगळे न होता स्वाधीन आहे तोपर्यंत ज्या तीर्थयात्रा करावायच्या त्या करून घेतो. तीर्थयात्रा केल्या पण पाहिजेत, ज्ञान ठसण्यासाठी एक करायच्यात.
आणि एक ज्ञान मिळवण्यासाठी फिरायचं. कारण साधू संत पूर्वीच्या काळी अशा साधू संत तीर्थ आज पण किती चांगले चांगले महात्मे साधू आहेत बघा. मगाशी माऊलींनी एक स्टेटस ठेवलं होतं त्यांचं. तर एक गेला आणि ते काय स्वामी आहेत ते वृंदावनमध्ये राहतात, असे कपडे घालतात, हां प्रेमानंद स्वामी. त्यांना एक जण जाऊन म्हणतो मी सगळ्या समाजाची सेवा करतो पण समाज काय माझं ऐकतच नाही, ते माझा वापर करून घेतात असं मला वाटतं. ते म्हणले तू मूर्ख आहेस म्हणले, तुला अजून त्याला त्याचं समाजाचं स्वरूप नाही, तुला मिळाली सेवा करायला भेटलं त्याचं तू भाग्य समज, तू अजून अपेक्षा धरतो मी यांच्यावर उपकार करतो. म्हणलं तू एखाद्याला पाणी पाजलंस, ते म्हणतात तुम्ही एखाद्याला पाणी पाजलं आणि पाणी पिऊन तर समाधान झालं आणि शिव्या देऊन गेला तरी तू म्हणायचं कोई बात नाही, मी तो अच्छा काम किया ना, आणि तू त्याचा बेनिफिट मागतोय म्हणजे समजायचं. आणि मग नंतर तुला अहंकार येतो, तुला राग येतो, तुझ्याकडे अहंकार आहे. हे समोर सांगणं सोपं नाही, हे समोर सांगता आलं पाहिजे माणसाला, वक्त्याला सुद्धा सांगता आलं पाहिजे तुम्हाला, त्याची मर्यादा ठेवून नंतर काय होईना तुम्हाला सांगताच आलं पाहिजे. काय बाबा काय पल्ला लावलं, काय करताय तुम्ही, हे मला कधी कधी बोलत असतात, हे कशाला सांगताय ते कशाला सांगताय. हां ती सांगण्याची तुमच्यामध्ये पण धमक पाहिजे. केव्हा सांगू शकता तुम्ही, तुम्हाला पण सारासार विचार कळेल तेव्हाच सांगू शकता. बाबा कशाला आम्हाला नादी लावता, काहीतरी एकदम महत्त्वाचं सांगून मोकळं करा ना. हे कळण्यासाठी आपली पण बुद्धी तेवढी पाहिजे. आणि मला तर आता भिलाड्यापणचं एक आठवण येते किंवा अजून काही मोठे महात्मे ते म्हणतात आम्ही तुम्हाला अज्ञानात ठेवतो, हेच आमचं भांडवल आहे आणि तुम्ही सगळं विसरता ना म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा यावं लागतं. आणि खरा डॉक्टर तो एका याच्यातच गुण येऊन जातात. असे काही डॉक्टर मी पाहिलेले आहेत, त्यांनी जर पाहिल्या ना पहिल्या गोळ्या फेकून देतात, हे खाऊच नको म्हणतात आणि नंतर काय सांगतात आता हे औषध घेतलं ना आता डॉक्टर परत कधी यायचं, ते म्हणतात जिंदगी मी कभी नाही आने का परत, वास्तविक या रोगासाठी परत माझ्याकडे. काय अनुभव असेल त्याचं, काय त्याचं त्यांनी काय अभ्यास केलेला आहे, हे याच्यावर रामबाण औषध आहे, हे घेतलं म्हणजे तू बराच होणार. नादी लावायचं वगैरे काम कोण करतो, ज्याच्याकडे दुसरं काय आहेच नाही. हां हां तुमच्याकडं औषधच तसं आहे म्हणलं, तुम्ही डोसच तसा दिला पाहिजे. बरं असे ब्रह्मज्ञानाचा डोस तुम्ही आपण घेतला ना, जरी आपण म्हणलं आम्ही भरकटलो नाही, भरकटून देणार, ती त्याची जबाबदारी, त्यांची जबाबदारी झाली आता, ते तुम्हाला भरकटून देणार नाही. किती प्रत्यक्ष ते प्रेमानंद स्वामी बोलली, हे त्यांचं प्रेम आहे, समोरच्या माणसाला सावध करणं. तीर्थयात्रा करून घेतो जोपर्यंत फिरायचं तोपर्यंत. का फिरायचं, आपण जायचं कारण आपल्याला वाटतं. आणि तीर्थ कोणतं असतं, तीर्थ जिथं साधू राहतो ना ती जागा तीर्थ आहे. काय पप्पांचं प्रमाण आहे, हां हां काय हा पण काय कोण राहील तिथे, आता आपण राहील नाम आहे जयापाशी, जिथे राहील ते काशी, ज्याच्याकडं नाम आहे ते तीर्थक्षेत्र आहे. मग आपलं गाव पण तीर्थ आहे, आपले बाबाच्या गावात राहतात ते तीर्थ आहे, आळंदी तर तीर्थच आहे, पण त्याच तोडीचं हे तीर्थ आहे. हे अजून आपल्या डोक्यात बसलेलं नाही आहे, हे आपल्या डोक्यात बसलेलंच नाही, यांच्या डोक्यात बसलेले. हे कुठून बाबांच्या गावाला जाणार माहिती का, पारगावला का जाणार, त्या पण आपल्या खेटी असतात, त्या नाही भेटल्या तर दुसरीकडे पळावं लागतं. जर साधू संतांच्या संगतीला नाही पळालो तर डॉक्टर का पळावं लागतं, नाही तर मग कोर्टात पळावं लागतं, नाही तर पोलीस स्टेशनला पळावं लागतं. पळावं तर लागतंच आहे कुठं, मग कुठं पळावं तर मग इकडंच पळालेलं बरं आहे ना, म्हणजे तिकडं सबसिडी भेटेल आपल्याला, आहे की नाही. तीर्थयात्रा करून घ्याव्यात. दृष्टी शाबूत आहे तोपर्यंत शास्त्राने पाहण्यास योग्य म्हणून सांगितले ते पाहून घेतो, वाचलं पाहिजे आपल्याला. माझा एक मित्र आहे, त्याचं काळा चष्मा लावून आला, बोलायचं नाही, पाणी बिनी बाटली तिला घेऊन या घरून, सेपरेटीची बाटली, बरोबर आहे ना. आजी रागवली नाही म्हणजे मी कमवलं, हे नाही. बाबा काय नाही, बाबा मित्र आहेत माझे, आहे का ना. हां नाही वरून पाजा पुढून पाजा तसं काय नाही, पण मागायची गरज नाही पडली बाई, आपली वस्तू आपणच घेऊन यायची. तोपर्यंत शास्त्राने पाहाच. बघा माझे एक मित्र आहेत, आपल्या याला होते सोपान महाराज, त्यांनी काळा चष्मा लावला. मी म्हणलं का हो, डोळ्याचं ऑपरेशन झालं काय, ते म्हणले हो मोतीबिंदू झालं. म्हणलं दुसऱ्याचं जर ऑपरेशन करायचं नसेल तर एक काम सांगतो, म्हणजे सांगणार होतं ज्ञानेश्वरी वाचा, नाही म्हणले दुसऱ्याचं पण तारीख घेऊन आलेलो आहे. मग म्हणलं आता प्रश्न मिटलेलाच आहे सगळं, आहे का नाही. शास्त्र वाचली पाहिजे. हां मोबाईलमध्ये सुद्धा शास्त्र आहेत, ते नाही पाहणार आपण, ऐकाना नसेल वाचता येत तर, आहे की नाही. ते म्हणतात पाहावं, शास्त्राने जे पाहण्यास योग्य म्हणून सांगितले आहे ते पाहून घेतो. आणि मुकेपणापूर्वी जोपर्यंत वाणी कायम आहे, जर बोलायचंच असेल तर बोलावा
विठ्ठल, हरी बोला, हरी बोला. हां, आता देवाविनं काही, बस काही बोलायचं तर देवाविषयीच बोलायचं. तोपर्यंत जोपर्यंत वाणी कायम आहे तोपर्यंत सुभाषिते ईश्वराचे गुणानुवाद गाऊन पाठ करून घेतो. कीर्तन प्रवचन याच्यासाठी आपल्याला छंद लागतो. ती वेळ आपल्याला आठवली का आपल्याला जाणीव करून देते. एक अभंग पाठ केला ना आपण तर तोच अभंग आपल्याला एकांतात जेव्हा आठवतो तेव्हा बरंच काही स्फुरलं जातं, त्याच्यामध्ये बरंच काही स्फुरलं जातं. पुढे आपले हात लुळे होतील ही पुढील गोष्ट पाहून त्यास काहीशी कळते. ते शाबूत आहे तोच आपल्या हाताने दान धर्म करून घेतो. ज्याच्याकडे आहे त्याने द्यावंच मी म्हणतो. जर एखादा परमार्थ करतो ना, साधा माणूस परमार्थ करतोय समजा आणि त्याची परिस्थिती हालातीची आणि आपल्याला जमत नाही तर आपण आपले पैसे त्याला द्यायचे. त्याला म्हणायचं वर्षभरात 1,00,000 रुपये कमवतो ना रिक्षावर, 1,00,000 रुपये मी तुझ्या नावावर टाकतो. आता तू मन मोकळेपणाने परमार्थ करतो. किती उड्या मारून करील. सारखा आळंदी पंढरपूर बाबाच्या मागं 6 महिने पळेल की नाही. आणि त्याला जे ज्ञान होईल त्याच्यातले पर्सेंटेज 50% तुम्हाला आहे. भागवत सांगतो जो दुर्बळ भक्ताचं संरक्षण करतो, त्याचं खाण्यापिण्याची चिंता दूर करतो, त्या भक्ताच्या अगोदर मी त्याचा उद्धार करतो. मग कशा पण पद्धतीने तुम्ही करू शकता. तनाने मनाने धनाने सुद्धा करू शकता. बाबांना माहिती आहे ना आता भागवत करायचं होतं. शुक्तालला भागवत करायचं होतं बाबांना आणि तेवढ्या दिवसात करायचं होतं आणि ते स्पीडने करायचं होतं. मग बाबांनी एक माणूस पैसे देऊन भागवत करून घेतलं आणि त्याला हे सोडलं काय, हां संकल्प सोडला. माझं काम जसं संकल्प सोडणे म्हणजे कसं, कोर्टात जर आजोबांना आणि वडिलांना जाता येत नसेल तर काय करतात ते अथॉरिटी पत्रक घेतात ना, तसं त्यांनी पत्रक सोडलं. माझ्याऐवजी तू भागवत कर, तुला मी 25,000 रुपये देतो, तू करून घे. तसं केलं पाहिजे आपण. ही युक्ती सांगतोय, ही युक्ती सांगतोय. ज्याला जमत नाही ना त्याने असं करायचं, त्याला पण भेटतं. त्याला तेवढा बेनिफिट फायदा होतो त्याचा. याने कमवलेलं पुण्य त्याला भेटतं. त्याप्रमाणे दान धर्म होतो. याप्रमाणे पुढे दयनीय दशा येईल तेव्हा मन शुद्धीवर राहणार नाही, वेडे होऊन जाईल. अगोदरच शुद्ध आत्मज्ञानाचा पूर्ण विचार करून ठेवतो. बघा, मरायच्या अगोदर मरणाआधी सावध व्हावे आणि आपले स्वित शोधून घ्यावे की नाही. मग हा मरायच्या अगोदरच, जसं आपण आजारी पडायच्या अगोदर मेडिक्लेम काढून ठेवतो आहे की नाही, आणि आपण मेल्यानंतर बायका बरोंना व्यवस्थित पैसे भेटावे म्हणून, हे किती कौतुक करण्यासारखं आहे. कोरोनामध्ये एका बाईचा मालक वारला आणि त्याने 1 करोड रुपयाचं इन्शुरन्स उतरवलं होता आणि बायकोला मिळाला. तिने बँकेत नाही टाकला, तिने पांडुरंगाकडं, बँकेत नाही टाकला. तिने कुठे टाकला, बँकेतच टाकला. पांडुरंगाच्या इकडे नेऊन दिले, पांडुरंगाच्या आळंदीच्या पंढरपूरच्या ट्रस्टीला. साधी गोष्ट आहे. आपल्यासारखे तर पाहुणे म्हटले असते आता मला कोण आहे, माझ्या पाठीमागं कोण आहे, नवऱ्याला दिलेले ते बी वाटत बसू का. नवऱ्याचा नवरा जो मुख्य आहे त्याला नेऊन दिलं त्याने, तो सगळा माझा बंदोबस्त करीन ना. माझी आणि भक्ता संसाराची चिंता, समर्थाची कांता काय कोरांना मागे. किती शिकण्यासारखं आहे जगामध्ये, किती काय काय लोक चांगले आहेत ते. याप्रमाणे पुढे दयनीय दशा येईल म्हणून मन शुद्धीवर दान धर्म हाताने करून घेतो. यापुढे दयनीय दशा येईल म्हणून मन शुद्धीवर राहणार नाही, नंतर आठवणार नाही. मुलगीचं नाव आठवणार नाही, मुलाचं नाव आठवणार नाही, सुनेचं नाव आठवणार नाही. त्याला देवाचं काय नाव आठवेल, त्याच्या अगोदरच करून घ्यायचं माणसाने सगळं. रोमारोमात ठसठस झाली पाहिजे. कशाची ठसठस झाली तरी विठ्ठल विठ्ठल असं झालं पाहिजे. आई बाबा नाही म्हटलं पाहिजे माणसाने. त्याप्रमाणे पुढे दयनीय दशा येईल म्हणून मन शुद्धीवर राहणार नाही, वेडे होऊन जाईल. म्हणून अगोदर शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. उद्या आपल्या चोर लुटतील असे समजून जो आजच आपल्याजवळ संपत्ती दूर ठेवण्याची व्यवस्था लावून अलिप्त राहतो. गावाला बघा, दुष्काळ पडला का लगेच लोक शेतकरी सावध होतात. आता चोर येतील बरं का आपल्याकडं, कारण खाली पाऊस नाही पडला, लुटालूट चालू होईल. कसं सेफमध्ये ठेवतो सगळं. इकडे पण आत्मज्ञान साधलं पाहिजे ना. असे समजून आजच आपल्याजवळ संपत्ती दूर ठेवण्याची व्यवस्था लावून अलिप्त राहतो. किंवा दिवा गेला नाही ते सर्व जिन्नस व्यवस्थित झाकपाक करून ठेवतो. दीप गेल्यावर मग कैशी झाकाझाकी. दिवा गेल्यावर झाकाझाकी होईल का. लाईट घालवली म्हणजे दुधावर झाकण ठेवले का, मग लाईट गेल्यावर दुधावर झाकण ठेवलं दूध व्यवस्थित झाकलं जाईल ना, का सांडलवंड होईल.
सांडलवणच होणार. त्याप्रमाणे म्हातारपण यावे व ते आल्यावर तारुण्यात ज्ञानप्राप्ती करून न घेतल्यामुळे हे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडून व्यर्थ जावे. त्यापेक्षा जन्ममृत्यू देणाऱ्या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर हातावेगळ्या कराव्यात व आत्ताच ज्ञान संपादन करावे. त्याच्यामध्ये तुमचा सगळ्याचा नंबर आहे. तरुण वयात तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. म्हणजे आता मग म्हातारपणे लागलं त्यांनी काय टेन्शन घ्यायचं का? काय नाही, त्यांना पण तोच फायदा आहे. उलट आपल्याला कसरत करावं लागेल. त्यांनी खा प्या मजा घेतली आणि जाता जाता आता फक्त थोडे दिवस एकादशी पकडायच्या आणि मांसाहार करायचा नाही. यांना आयुष्यभर ड्युटी आहे की नाही? हां, जास्ती जग म्हणे बाबा बाबा पंढरीनाथ बरं. आणि अवकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आहे की नाही, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या वाटेत पुष्कळ डोंगर जिकडे तिकडे किल्लेच आहेत असे समजून किंवा पक्षी आपल्या घरट्याकडे परत जात आहेत तेव्हा संध्याकाळ झाली असे समजून जो आपल्याजवळ काही एक ऐवज न घेता सडा जातो किंवा जो पुढचा प्रवास टाकून किल्ल्यात राहतो तो चोरांकडून लुटला जाईल काय? तर नाही. त्याप्रमाणे वार्धक्य येईल, आत्मज्ञाना वाचून जन्मास आले पण फुकट जाईल असा विचार करून त्यांनी तारुण्यातच आत्मचिंतन करून ठेवले आहे. तो खरा वृद्ध नसला तरी वरील विचाराने वृद्धापेक्षा वृद्ध आहे असे समजू नये काय? आपले पाहुणे आहेत का याच्यामध्ये? आहेत का? आपल्याला आपल्या नातेवाईकांबद्दल आत्मीयता असेल तर आपण त्यांना त्या स्पष्ट शब्दात प्रेमानंद बाबांनी सांगितलं तसं गावाला गेल्यानंतर ज्यांच्या गळ्यात माळ नाही वगैरे आणि बाकीच्या हुशार केले मारतात त्यांना म्हणायचं कुत्र्याच्या मौतीने माराल माळा घाला. कोण हाल काढायचं नाही तुमचं. लाजा कशा वाटते नाही तुम्हाला? हुशारकी करता अन्नदान देतो म्हणजे त्यांना वाटतं लय उपकार करतो. हां हां, अन्नदान करतो, सौजन्य देतो. लटारनी माळसुद्धा नाही गळ्यात तुझ्या. हां, घेणार आहे चोरटा, देणार आहे चोरटा, कुठंतरी लुटमार करून आणून दिलेले आहेत. आणि असल्यांच्या नादी लागून आणि असलं अन्न खाऊन आणि असले बुवा त्यांच्या मागं लागले. त्यांना तरी काही नीतिमत्ता सुचल? तो भीष्माचार्य तुकड्यावरच होता ना तिकडं. सुचलं का चांगलं त्याला सांगायला? नाही सुचलं चांगलं सांगायला. का? जसं खाणार तसंच होणार माणूस. आयत्या पिठावर रे गावडं. नाचायला तर लय गावाला लय ऊत आलेलं आहे नाचायला. इथं पण तसेच. हां, माळ नाही काय नाही, फुशारकी करायची नुसती. मला तुझे पप्पा म्हणले तुम्हीच बोलाल, तुम्हाला बरं झालं कळत चाललंय सगळं. तुम्हाला सगळं कळलं तेच बरं झालं म्हटले, दुसरं कोण बोलणार नाही. काय माऊलींनी काय ब्रह्मदेव आणि भगवंताची काय 3रा अध्यायातच सांगितलं स्वधर्माचं पालन करा नाही तर जाणार असे थोबडा बसून. स्वधर्माचं पालन नाही केलं तर ज्ञान होऊ शकत नाही. आणि ज्ञान घेतलेल्याने सुद्धा स्वधर्माचं पालन नाही केलं तरी त्याचं काहीच नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाणार. पण त्यांना जास्त तळमळ आहे ना, त्या आईचं हृदय आहे ना, आईशी कळवळ्याची जाती. एका मुलांनी सांगितलं, त्या मुलीने सांगितलं मी तुमच्याशी लग्न करील पण तुमच्या आईची काळज आणून द्या. दिलं आणून आणि एवढा स्पीडनी चालला होता त्यालाच ठेस लागली. तरी ते काळीच काय म्हणते, बाळा लागलं नाही ना तुला? तसा गंचक्कर असला गधडीगिरी करत असला तरी यांना काळजी ना, माझी चिंता त्याशी सर्व आहे. ते त्यांनी विडा उचललं ना, पोटी भारवा आहे त्यांची सर्वस्व आहे. हां, ज्यांनी पोटात भार लागलं ना आता त्या मुलाची काळजी मरेपर्यंत आईला आहे. अशी कळवळ्याची जाते. ज्या वाटेत पुष्कळ डोंगर जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत असे समजून किंवा पक्षी आपल्या घरट्याकडे परत जात आहेत तेव्हा संध्याकाळ झाली असे समजून जो आपल्याजवळ काही एक ऐवज न घेता सडा जातो आणि जो पुढचा प्रवास टाकून किल्ल्यात राहतो व चोरांकडून लुटला जात नाही. त्याने स्वतःची सोडवणूक करून घेतली. आता निश्चिंतीने पावलं विसावं. आता काय आम्हाला टेन्शन नाही रे. आता कुठे धावे मन. हां, आता आमचं काही टेन्शनच राहिलं नाही आम्हाला. आता हृदय आपुले बस आमची. आता तुम्ही कृपावंत बस आमची चिंता तुम्ही दूर केलेली. आम्हाला आता धावपळ करायची गरज नाही. आम्ही हे केलं. मला आता माझं एक नातेवाईक म्हणला, दादा तू तुझ्यासाठी ताईसाठी पैसे काही शिल्लक ठेवले असतील ना थोडेफार पुढं चालून बघा. म्हणजे पुढची काळजी माझी कोणाला आहे? नाही सगळे पोरांना वाटून टाकशी. म्हटलं आहेच कोणाकडं कुठं. आणि असलं तर खंडोबाची तळी उरले होते, उरलेले तुकडे कसे उधळून द्यायचे असतात, ठेवायचे थोडी असतात. म्हणजे ज्याला त्याला ज्याची काळजी आहे का. मग तिकडची जशी काळजी तशी इकडची नको काळजी. इकडे शेण खातो का बाबा बी शेण खातो आणि ऐकणारे बी शेणच खातात ना.
चांगलं नकोच आहे, चांगलं उलटी होती त्यांना. आता बाकीचे शेण खात्यात त्यांना राग येईल, उलट बाबाला राग नाही येणार. बाबा म्हणाल खरं बोलतोय तो, बाबाला राग येणार नाही. कारण बाबा म्हणे मी जर बोलायला गेलो तर लोक म्हणतील तुम्ही खाता का, कशाला विचारायला आले. नादी लावायचं नाही कधी. तुम्ही कीर्तन प्रवचन करणार ना, नादी लावायचं नाही. झट मागणी पट बिया, लगेच मोकळं होऊन जायचं. पुन्हा राबत बसायचं नाही, पुन्हा ये पुन्हा ये. वेळ आहे का पुन्हा यायला आपल्याकडे. याप्रमाणे वार्धक्य येईल व आत्मज्ञाना वाचून जन्मास आले पण फुकट जाईल, आहे का नाही. आले का नाही पुढे कुत्र्याच्या मौतीमध्ये मरल असंच हे म्हणणं आहे त्यांना. हां अहो कुत्र्याच्या मौतीने मराल याच्यापेक्षा तुकाराम महाराज अजून स्पष्टपणे बोलतात, आत्ताच कुत्र्याचं जीनं जगता तुम्ही, नाही तरी काय थोडी श्वान सुकुरे बापुडी. कुत्री गाढवं डुकरी काय कमी आहेत, आणि तुमच्या आईने तर दगडच वाहिलीत, तुम्ही जिवंत आहेत असं आम्हाला वाटतच नाही. म्हणतात मातेच्या खोळात दगड आला पोटाशी. एवढे संवेदनाहीन झाले या नासक्यामध्ये, एवढी रुची लागलेली आहे. असा विचार करून ज्याने तारुण्यातच आत्मचिंतन करून ठेवले आहे. काय तो ध्रुवबाळ किती वर्षाचा होता हे नाही सांगणार ध्रुवबाळाचं भागवतमध्ये. त्याला देव भेटला, तुम्हाला भेटेल तेवढ्याच वेळात नाही सांगणार. त्याला भोग पण भेटतील, आपल्याला जे पाहिजे तो देव देणार. हे पोरीची लाड कोण पुरवतोय, तिचे आईबाप तर पुरवतात, पण आजी आजोबा पण पुरवणार की नाही. आणि तिसरे अरुण बाबा जाता येता बी पुरवणार की नाही का. तर मग देव नाही पुरवणार. ही मरकी माणसं जर त्याची सगळी काळजी घेतात तर देव नाही करणार का त्यांची काळजी घेणार. मग भोग भोगायला भेटले ध्रुवबाळाला. 36,000 वर्ष राज्य केले, तरी त्या प्रल्हादाच्या डोक्यात घातलीच कोणीतरी काहीतरी. प्रल्हाद एवढा पॉवरफुल बघतो, तरी त्यांच्या डोक्यात दुसऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी घातलं, काय तू त्या नारायणाचं नाव घेतो, तुझ्या बापाला त्यांनीच मारले. फिरलं का डोकं. एवढं हुशारचं डोकं फिरते तर आपलं काही हिसाब नाही. आपण आपलं शांतत बसलेलं बरं, आहे की नाही. चांगल्या माणसामध्ये विकल्प यायला किती वेळ लागेल. प्रल्हादा सारख्याच्या डोक्यात बसलं, माझ्या बापाचा काटा विष्णूंनी काढला काय, असं कसं आलं. लढाई करायला गेला बघा. म्हणजे विकल्प यायला वेळ लागणार नाही. म्हणून संत तेथे विवेक असण्याची का. सतत सत्संगतीत असलं का माणसाला विवेक सुचतो. थोडा लेट पण सुचणार. किंवा आपण तरी शतायुष्य आहोतच की नाही हे कोणास ठाऊक. कोणाला माहिती आपण 100 वर्ष जागणार आहेत. माऊली प्रसाद घेऊन आलेत. माऊली आम्हाला पण सगळ्यांना अशी शर्ट का नाही आणली. म्हणजे तुम्ही पंढरपूर आले, कोणाला सांगायची गरज आहे का. विठ्ठल अंगात रोमात विठ्ठल भरला तुमच्या. यांच्यावर जरा कॅमेरा मार, नाही तर ऐकणाऱ्यांना कळणार नाही बाबा हे कोणाबद्दल बोलणं चाललेलं आहे. सांग बरं. असं जर असलं तर आपल्याला येण्याने आनंद दिला का नाही, विठ्ठलच आला का नाही आपल्याला. कोण म्हणते विठ्ठल तो आला मला भेटावं. आता मला एकट्याला डोळे आलं भेटायला. 50-50 आनंद जा. चॉकलेट आहे ते, आणि ते पेढे लाडचे पेढे आहेत. पेढे बी स्पेशल माणसाचे आहेत. लाडचे पेढे आलेत म्हणजे आपले लाडच होणार आहेत आता सगळ्यांचे. बरोबर तुम्ही आज नातीला घेऊन आले. असं झालं पाहिजे. माऊलींना राग यायला पाहिजे ना असं बोललं नाही येत. माऊलींचं एंट्री पण कीर्तनाला पण बघा, माऊलीची एंट्री नंतरच आहे. कारण ज्ञानेश्वर माऊली शेवटीच येतात ना. आणि माऊली आनंदात राहतात. असं तर मी म्हणेल कोट्याधीश पण नाही राहत जा. हे मला कोणाला टोचून नाही बोलायचा, पण खरे का नाही लय जीवन मस्त जगतात. मग मुलं पण तशी काहीच नाही. कसं जगायचं तर उद्याची चिंता कशाला करायची आपल्याला. आजच आनंद लुटा. हे पण राजनच येते. तुम्ही पण तुमचं पण नाव काढलं होतं डुंबरे काकींनी गावाला. ते म्हणले राजासारखंच जगतात ते एकदम. आणि हे एक इकडं बसलेले, यांच्याकडे बघत नाही मी सध्या. किंवा आपण तरी शतायुष्य आहोतच की नाही हे कोणास ठाऊक. जगणारे 100 वर्ष आपण. मग कन्ना को कल करे सो आज करे सो आप भी निकल जाएगा श्वास तो करेगा कब. टिळाच्या झाडाची झाडलेली बोंडे पुन्हा झाडली तरी जसे कोवळ्या बोंडातून तीळ सापडवायचे नाहीत.
तिळाच्या झाडाची झाडलेली बोंडे पुन्हा झाडली तरी जसे कोळाच्या बोडातून तीळ सापडायचे नाहीत, म्हणजे पहिले काढून घेतलं नंतर मागे काय शिल्लक राहणार आहे. अथवा मोठा अग्नी जरी झाला तरी तो मूळ अग्नीच राखोडी झाला तर पुन्हा पोळीत नाही, पोळील नाही, पोळीत नाही पाहिजे, पोळील नाही प्रश्नचिन्ह. पोळील काय, भाजवील काय, तो एकदा राखोडी विजून गेल्यानंतर. म्हणून असा वार्धक्याचा ज्याने अगोदरच विचार केलेला आहे हानी होत नाही, असा ज्याने वार्धक्याचा अगोदरच विचार केला आहे, जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही त्याची वार्धक्यापासून हानी होत नाही. म्हणजे तो म्हातारा होत नाही का, होतो, पण त्याला म्हातारा झाल्याची जाणीव नाही. तरणा तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, त्याला शरीराची आठवणच नाही, मी म्हातारा आहे का तरणा आहे त्याला कळतच नाही. आणि त्याचाच ठिकाणी ज्ञान आहे असे समज, तो नाही म्हणणार. आजारी पडलो आपण आणि आपल्याला भेटायला आला तर आपण त्याची पारमार्थिक चर्चा केल्या पाहिजे. नाही जरा इथं ठसठस होती, काय सांगावं महाराज, लय प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा म्हणेल मी बाबाला भेटायला गेलो तर तो माझे काय प्रॉब्लेम कमी तर बाबाचे घेऊन जावं अजून, आहे का नाही. काय म्हणतात गावाची म्हणती माहिती आहे ना तुम्हाला, उघड्याजवळ कोण गेलं जया वार्धक्यापासून हानी होत नाही आणि त्याच्याच ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. काही झालं तर त्याला त्याची काही गम राहत नाही. त्याप्रमाणे नाना प्रकारचे रोग जोपर्यंत शरीरावर येऊन आदळले नाहीत तोपर्यंतच रोग होण्यापूर्वीच शरीराच्या आरोग्याचा आत्मज्ञानाकडे उपयोग करून घेतला पाहिजे. चांगलं जगायचं कशाला, आजारी का नाही पडायचं, आपल्याला आजारी का नाही पडायचं, आत्मज्ञान मिळवायचं म्हणून. जेवायचं कशाला, हां जगायचं कशाला, शब्द सगळ्याचं कारण आत्मज्ञान मिळवायचं म्हणून. सकाळी रोज आंघोळ पांघोळ निघायचं, कांघोळ पांघोळ करून कशासाठी, आत्मज्ञान. आत्मज्ञानावर ज्याला मिळाले त्याची दृढता होण्यासाठी. सगळ्या जगण्याचा उद्देश तो पाहिजे आपल्या काय, आणि मग तो म्हणू शकतो त्याचा ज्याचा उद्देश हा आहे आणि तो सफल झाला. टाळीच दिली तुकाराम महाराजांनी, जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती. आता बहिणी रसले खंती, आता कशाची भीती राहिलेली तुम्हाला माहिती ना, कशाला उद्याची बात, कशाला आजच कार्यक्रम झाला. पूर्वीची गाणी बी कशी होती, जरा टचकेदार होती, ठीक आहे नाही. समजून घेणाऱ्याला सुद्धा लय बारकाईने समजून घ्यायला लागायचं. जुने पिक्चरचे गाणी तुकाराम महाराजांचे अभंग बी तशीच आहेत, गायनीची पद्धत अशी. म्हणून असा वार्धक्याचा ज्याने अगोदरच विचार केलेला आहे, जो वृद्ध अवस्थेने ग्रासला जात नाही त्याची वार्धक्यापासून हानी होत नाही आणि त्याच्याच ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. त्याप्रमाणे नाना प्रकारचे रोग जोपर्यंत शरीरावर येऊन आदळले नाहीत तोपर्यंत रोग होण्यापूर्वी शरीराच्या आरोग्याचा आत्मज्ञानाकडे उपयोग करून घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे सापाच्या तोंडातून पडलेली पिठाची उंडी वा एखादी वस्तू शहाणा मनुष्य ती वस्तू टाकून देतो का, हां तसं आहे. त्याप्रमाणे ह्या जगात जेवढं नासक आहे त्याच्यामध्ये रुची नाही होत, वैराग्य निर्माण होते. आता ही साधक या दशेतली त्याची भूमिका आहे. ज्ञान आत्मसात करायचं, मिळालेलं ज्ञान टिकवायचं, म्हणून त्याला ही दृश्य. नंतर त्याला काय, त्याला दोन दिसतच नाही जगामध्ये. आता तसा एखादाच असतो विरळायसा कोणी तुका त्यासी लोटांगणी दुःख दोष दर्शनम. बघा त्याला काय दिसतं या जगामध्ये, दुःखाचं दर्शन होतं, त्यामुळे तो त्याच्या नादीच लागत नाही. सापाच्या तोंडातून पडलेलं पकडेल काय, तो नाही पकडणार. किंवा हे सांगतात कुत्र्याने उलटी केलेली कोण बघत बसते त्याच्याकडे, नाही बघत. दुःख दोष दर्शनम. त्याप्रमाणे ज्या स्नेहामुळे वियोगापासून होणारी दुःखे विपत्ती व शोक प्राप्त होतात, पोचली जातात, तो स्नेह अगोदरच टाकून देतो. ज्या स्नेहामुळे गुंतला जातो माणूस, ती हरणं गुंतत चालली होती की नाही. पहिलं पकडलं तर ते म्हणले माझ्या मुलांना पाजून येते, दुसरी म्हणली माझ्या मालकाला सांगून येते, पण त्या पाशात ते स्नेहच टाकून दिलं. ही तो स्नेह नवल देखा, पहिल्या अध्यायाची शेवटची ओळी आहेत त्याच्या अगोदर आहे. ते स्नेह ते तोडत नाही लवकर. आणि त्याच्यानंतर ही आदिपुरुषाची माया ब्रह्मया ही नाही आया, म्हणून एके बुलवेला राया संजय म्हणे. तो स्नेह नेका नवल, नवल त्याच्यामध्ये वाक्य, नवल स्नेह देखा. ते माणसाला गुंतवतोच, त्याने ते अगोदरच जिंकलेलं आहे, त्या स्नेहापासून सुटलेला आहे तो. याप्रमाणे स्नेहामुळे वियोगापासून होणारी दुःखे विपत्ती व शोक
प्राप्त होतात, पोचली जातात, तो स्नेह अगोदरच टाकून जातो. उदासीन होऊन समाधानात्मक वृत्तीने राहतो, सगळ्याबद्दल उदास, आणि राहणार त्यांच्यामध्येच. पण कसा राहणार? झालं काम तर झालं, नाही झालं तर नाही झालं. ज्या इंद्रियांच्या द्वाराने आपल्यात दोष निषिद्ध कर्मे चंचू प्रवेश करतील, ती कर्मे तो करीत नाही. इंद्रियाच्या द्वाराने आपल्यात दोष, हा चांगलं दिसायच्या ऐवजी दुसरंच काही भलतं दिसत, त्याकडे बघतच नाही तो. आणि मी तुम्हाला म्हणेल, तो बघत नाही त्यापेक्षा देवच त्याला तिकडे नेत नाही. आपण जाऊ द्या ना, एखाद्या एक विचार येऊ द्या ना, एखाद्या आपल्या डोक्यात एखादा वाईट विचार येऊ द्या, आणि आपण त्या दिशेने वाटचाल करायला निघालो, तरी रस्त्यात आपलाच एखादा माणूस आहे ना, काय हे म्हणणार, काय महाराज कुठे चाललेत, बसा बसा, चला आपण जरा जाऊ, बाबा आले त्यांना भेटायला. त्याला काळजी आहे आपली, तो दिशा बदलेल आपली आपल्यासाठी. एवढं त्याच्यावर पण आपलं ओझं झालं पाहिजे. तो कोणाचं करतो? जो मज होय अनन्य जर असेल तर त्याला काळजी आहे आपली. बाळ अनन्य आहे आईला, आईला काळजी आहे. वासरू अनन्य आहे गाईला, तिला काळजी आहे. तसं आपण देवाला अनन्य पाहिजे. भेटली काय ओळ? जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, वज्रापेक्षा कठीण आहे दुर्धर अति दारुण, तयाहूनही असाधारण स्नेह नवल देखा. ते स्नेह असं आहे, ते एवढं कठीण आहे ते बघा. ते नवल तया प्रभूचे नाही, त्याच्या खाली जेणे संग्राम पायुक नव ते उत्तीर्ण होईल प्राणी, कमळ दळ चिरून येणे, ते कठीण कोळे स्नेह देखा. बघा बघा, दुसरं उदाहरण दिलं यांनी, बरोबर. कमळाच्या फुलामध्ये भुंगा अटकलेला आहे, तो मोठ्या जाड तुळ्याच्या तुळ्या भेदून जातो, पण त्या प्रेमामध्ये बोलला, त्या कोवळ्या कमल कलिकेमध्ये, आणि ती चिरून नाही वाटलं, म्हणजे नाही हिला नाही चिरून जायचं आपण. आणि सकाळी हत्ती आला, हौदावर उडून उतरून सोंड्याने फेकून दिलं बाहेर ते फूल, आणि पायाखाली तुडून गेला, त्याच्यात भुंगा मरून गेला. हरिपाठी गेले आणि भ्रमर गुंतले सुमन कळिके. आता हा स्नेह हा परमार्थिक आहे, आणि तो तिकडचा व्यावहारिक आहे. तो व्यावहारिक पाश तोडून टाकले त्यांनी, ज्या इंद्रियांच्या द्वाराने आपल्या दोष. बघा ना, शिवाजी महाराजांची माणसं घरच्यांसाठी मेली असती ना, तर तो स्नेह वेगळा होता. आणि आता शिवाजी महाराजांसाठी गेली, तो स्नेह वेगळा आहे, तो लोकांच्या कल्याणासाठीचा होता. तो स्नेह नव्हता, ते शुद्ध प्रेम होतं. ते शुद्ध प्रेम आणि स्नेह कळायला आयुष्य जाऊ शकतं आपल्याला, तेव्हा कळणार, एरवी कळू शकत नाही. आपल्याविषयी प्रेम आहे का स्नेह आहे हे सुद्धा कळायला आहे ना. आता हे प्रेमानंदांचं त्या माणसावर शुद्ध प्रेम आहे म्हणून स्पष्ट बोललेले आहेत. आणि स्नेह असताना जाऊ द्या हो, तुम्ही कशाला विचार करता, आपण चांगलं करत राहायचं असं सांगितलं असतं. आपण चांगलं करत राहायचं, कोणी रिस्पॉन्स नाही दिला, आपल्याला नाही दिलं काय मान, तरी काय नाही, आपण करत राहायचं. हे वाक्य म्हणजे दाड्या धरणं, तोंडपूजा करणं आहे. आणि ते वाक्य म्हणजे प्रत्यक्ष त्या समोरच्या माणसाचं हिताबद्दल बोललेलं वाक्य आहे. औषधाचे निकडवटपणे जैसे अमृताची पुरवणी, ते आहाच परी न दिसे गुणी प्रगट होय. आज ते औषध कडू आहे, पण ते पाजायचंच त्या बाळाला. पण ते 2 दिवसांनी ते पोरगं नाचायला लागलं कळेल, आणि ते त्याचं कळतं नाही का त्या पोराला. या पुढे या, पोराला कळते का औषध कडू होतं, बरं झालं घेतलं. त्याला आयुष्यभर कळत नाही, ते म्हणतो काय आई कडूच देते, आई कडूच देते, मी नाही घेणार. पण त्याचं तिला गुण येतो. तसा जर त्याला फरक पडला तर ते स्वामींना आनंद वाटणार, आपल्या बोलण्याचा परिणाम झाला. ज्या इंद्रियांच्या द्वाराने आपल्या दोष निषिद्ध कर्मे आपल्याकडून करतील, चंचू प्रवेश करतील, ती कर्मे तो करीत नाही. व कर्मेंद्रियाच्या मार्गाने दोष आज जाऊ नयेत म्हणून इंद्रियात्मक बिळात नियमरूपी धोंडे टाकून आड बसून त्या प्रवेश वाटा बंद करतो. कोण कोणास म्हणाले बघा, काल काय वाक्य सांगितलं, तो सगळं करतो, समारंभाला गेला तर रंगेल, मृत्यूच्या ठिकाणी गेला अंत्यविधीला रडेल, आणि अजून कुठं काय गदारोळ पण करेल, पण त्याचा त्याच्याशी काही संबंध, त्याची मनोवृत्ती तिकडं जाऊन भेटलेली आहे सगळी. आणि इथे मात्र सांगितले का, पहिलं मात्र अलर्ट, सावधान, सुरुवातीला सावधान राहायचे आणि नंतर बेसावध व्हायचं, असं वाक्य आहे का? नंतर सावधानता त्याची तो करतो. आता बघा बरं, मोदी साहेबांबरोबर ते सफारी घातलेली माणसं आहेत, ती त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र फिरतात आहे ना. सफारी घातलेली माणसं अशी धड धाकट त्यांचे मित्र आहेत नाही का, नेहमी घेऊन फिरतात ते. आता त्यांनी सुरुवातीला काळजी घेतलेली, आता त्यांची काळजी कोण करते? ते सफारीवाले करतात आहे की नाही. काही जर त्यांना वार झालं तर पहिला वार ते स्वतःवर घेणार, सारखे असे बघत राहतात हे की नाही. मग
तशी तुमची काळजी तुम्हाला पहिली घ्यायची आणि नंतर मग ईश्वर तुमची काळजी घेणार आहे. अशा युक्तिरूप तयारीने जो वागतो तोच ज्ञान संपन्न आहे असे समज. आता अर्जुना, तुला त्या ज्ञानवंताची आणखी एक अलौकिक लक्षण सांगतो, ऐक. श्लोक क्रमांक 9. विषयावर प्रीती न ठेवणे, पुत्र स्त्री ग्रह इत्यादिकांमध्ये अत्यंत आसक्ती न ठेवणे, म्हणजे थोडी ठेवणे असं आहे ना. अत्यंत आसक्ती न ठेवणे. तिकडे आता साहेब नाही तर साहेबांना लगेच बघायला साईडला असतं, आहे की नाही. विषयावर प्रीती न ठेवणे, पुत्र स्त्री ग्रह इत्यादिकांमध्ये अत्यंत आसक्ती न ठेवणे आणि इष्ट व अनिष्ट यांची प्राप्ती झाली असता हमेश नेहमी समचित्त ठेवणे. आनंद झाला दुःख झाला, हरलं तरी कसे जनक राजा हरले तरी विजयश्री झालो असं म्हणत होते, आणि जिंकले तरी इष्टप्राप्तीने हष्ट न होणे व अनिष्ट प्राप्तीने खिन्न न होणे ही ज्ञान साधने आहेत. बघा 13व्या अध्यायातले 9व्या क्रमांकाचा श्लोक काढायचा आहे. आसक्ती हे पहा, जो आपल्या स्वतःच्या शरीराविषयी इतका उदास असतो की जसा एक वाटसरू दुसऱ्या वाटसरूनी काही वेळ आपले स्वाधीन ठेवलेले गाठोडे अभिलाषा न धरता तो वाटसरू परत येईपर्यंत उदासीन वृत्तीने जतन करतो. बघा आपल्याला जर कुठे जायचं एस टी स्टँडला गेलो 2 मिनटं चौकशी वरडाव चौकशी करून यायची, बॅग ठेवलेली, त्यावेळेला आपण काय म्हणणार, 1 मिनिट 2दा फोन आला तो माणूस इथे आला होता का, नाही. कुठे आलो होतो आपण, हां बॅग ठेवली होती बरोबर. चौकशी बोर्डावर गेलो ना इकडे चौकशी दिसली, एक येणार होते बाबा, बंद केले ना, चालेल चालेल, मला वाटलं त्यांनीच फोन केला का. तर बॅग ठेवायला जातो आपण, बॅग ठेवून चौकशी बोर्डावर जातो, त्यावेळेला शेजारच्या माणसाला म्हणतो लक्ष ठेव, तो त्याची म्हणून लक्ष ठेवतो, ठेवायला सांगितले म्हणून ठेवतो. हां त्याला काही स्पेशल, त्याला काही त्याच्याकडं काही खर्च करावा लागते का, तो आपलं त्याच्या कामात असतो तेव्हा करतो. तसं ही बॅगवर लक्ष ठेवायचं आपल्याला. तो शेजारी माणूस जसं आपल्या बॅगवर लक्ष ठेवतो ना, तसं आपण ह्या बॅगवर लक्ष ठेवायचे. कोणी, आपण. ही बॅग आहे माहिती ना, ह्या बॅगेत बरंच काही मटेरियल आहे, 60-70 किलोची पिशवी ही मोठी, ठीक नाही, आणि तिच्याकडं तशा पद्धतीने लक्ष ठेवायचं. हे पहा, राहू द्या आता, नाही भेटत का, ही तिसरी काढली, बरं बस झालं, जाऊ द्या आता. नाही 9 नंबरचा श्लोक होता 13व्या अध्यायातला, काढा हेच काढा, चला 9 नंबर याच्यातली काढा, ते ठेवून द्या. 609 नंबरचा श्लोक 13व्या अध्यायातला, ओबी क्रमांक नको आहे मला. असे पहा, जो आपल्या स्वतःच्या शरीराविषयी इतका उदास असतो की जसा एक वाटसरू दुसऱ्या वाटसरूनी काही आपले स्वाधीन करून ठेवलेले गाठोडे अभिलाषा न धरता तो वाटसरू परत येईल उदासीन वृत्तीने जतन करतो, तो येस तोपर्यंत. तसं काळ येस तोपर्यंत वाटसरू कोण याचा, घडी घडी काळ, आणि तो चौकशी बोर्डाला गेलाय कोण, काळ. काळ येस तोपर्यंत त्याची फक्त वाट बघायची आपण, त्याचे आले का तो बॅग घेऊन जाणार आहे. मग आपल्या काय टेन्शन आहे, भेटला ना, काढा वाचा बरं मोठ्याने. हां बस इथे कधी कधी सांगितलं इथे श्रीग्रह इत्यादिकांमध्ये अत्यंत आसक्ती न ठेवणे, आणि तिथं मात्र आसक्ती न ठेवणे हे वाक्य गरजेचं होतं. पण आता डायरेक्ट आसक्ती न ठेवणे असं सांगितलं तर तो कोण माणूस म्हणाल नको, वाचायलाच नको, काहीच नको. त्यामुळे अत्यंत न ठेवणे म्हणजे हळूहळू तो बाजूला. एकदा कुकरमध्ये बटाट्याला शिजायला टाकलं का त्याला म्हणायचं थोडाच चटका देणार आहे तुला, 4 शिट्ट्या घेणार, सांगितलं तू आत जायचंच नाही बटाटा आतमध्ये, आहे का नाही. फार काय सांगावे, मी सर्व प्रकारे लोकांच्या 9वा श्लोक, हा बघा असं पाहिजे. तो उदासीन असतो, काहीच त्याला टेन्शन नाही. किंवा वाटेने जाताना ऊन टाळण्याकरता ज्याप्रमाणे एखादा मनुष्य वाटेवरील झाडांचे सावलीत बसतो, पण तेथे आपली आस्था नसते तितकी सुद्धा, पण तेथे आस्था नसते तितकी सुद्धा आस्था त्याची घराविषयी नसते. थोडा वेळ तरी सावलीला बसल्यानंतर थोडी आस्था निर्माण होईना, बरं झालं बाबा उन्हातून, तेवढं सुद्धा नाही वाटत त्याला.
घराविषयी असता, म्हणजे त्याला म्हणजे आपल्याला बिलकुल नाही, आपल्याला घराबद्दल असता बिलकुलच नाही, काय नाही माऊली, काहीच नाही, शरीररूपी घराबद्दल बिलकुल असता नाही आपल्याला. ज्याप्रमाणे मनुष्याची पडछाया त्याच्याबरोबर असते, तरी पण तो ती काही आहे की नाही याची त्याला मुळीच खबर नसते. आपल्या मागे सावली पडत असते, पण आपल्याला त्याचं काही घेणं, गटारात पडली का मंदिरात गेलेली का रस्त्याने चालली, आपल्या अंगावरून गाडी गेली सावलीवर, काहीच वाटत नाही आपल्याला. त्याप्रमाणे नेहमी सन्निध असणाऱ्या स्त्रीविषयी ज्याला मुळीच आसक्ती नसते. बरे मुलाबाळांविषयी म्हटले तरी ती संतती म्हणजे खरोखर ज्याप्रमाणे वाटसरू धर्मशाळेत वस्तीस राहतात तशी आपल्याकडे वस्तीस आलेली असतो. मुलं कोण आलेली आहेत वस्तीला आलेले, आपण पण आपल्या आईवडिलांबरोबर राहिलो, काम झालं आपलं, शिकलो, हातपाय हलवायला लागलो, आलो मुंबईला, त्यांच्याबरोबर आहे का? तसे आपण वस्तीकर वस्ती आला आणि प्रातःकाळी उठून गेला. किंवा किंवा दुसरं उदाहरण जबरदस्त देतं, हां, धर्मशाळेत वस्तीत राहतात तशी आपल्या वस्तीस आलेली समजतो. किंवा गुरे 2 प्रहरी झाडाखाली सावलीत बसतात, लय ऊन लागतं म्हणून, त्याप्रमाणे प्रजेसंबंधी उदास असतो, उन्हात बसणार, ऊन आलं की झाडाच्या सावलीला बसणार, आणि थोडंसं ऊन बाजूला ढळून गेलं का चालले ते त्या सावलीमध्ये गुंतून राहतात का? नाही. अर्जुना जो श्रीमंतीत असतो तरीही ज्याप्रमाणे कोणी मनुष्य जो श्रीमंतीत असतो तरीही ज्याप्रमाणे कोणी मनुष्य वाटेने जाताना रस्त्यातील एखाद्या गोष्टीविषयी केवळ साक्षीभूत ठेवलेला असतो, त्याप्रमाणे संपत्तीविषयी उदास अनासक्त असतो. सगळं त्याच्या गावावर सगळे, पण तो साक्षीभूत हे आपलं आहे असं म्हणतात, पण त्याच्यात तो गुंतत नाही. किंबहुना पिंजऱ्यातील राघू जसा बाळगणाराच्या आज्ञेत वागतो त्याप्रमाणे जो वेद आज्ञेचे उल्लंघन न करता भिवून वागत असतो. वाचा बोलू वेद नीतीन करू संती केले ते. बाकी स्त्री पुत्र घर या विषयी जो प्रीती बाळगीत नाही तो ज्ञानाचे अधिष्ठान आहे असे जाण. त्याला समजायचं याला ज्ञान झालंय. समचित्तत्व महासमुद्र जसा ग्रीष्मकाळी उन्हाळ्यात कमी होत नाही व वर्षाकाळी पावसाळ्यात वाढतही नाही, तशी ज्याला प्रिय अप्रिय गोष्टी सारख्याच असल्यामुळे तो हर्ष विषादरहित असतो. चांगलं घडू नाही तर वाईट घडो, त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. किंवा तिन्ही कालात सूर्य ज्याप्रमाणे 3 प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे त्याचे मन सुखदुःखापासून भेदास प्राप्त होत नाही. आणि ऋतू पालट झाला तरी आकाश पालटत नाही, त्या आकाशाप्रमाणे त्याच्या सत्तेत ज्याच्या समतेत कमीपणा पडत नाही. अर्जुना त्याच्या ठिकाणी ज्ञान प्रत्यक्ष वास करीत आहे असे समज. उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा जरी असला तर आकाशावर परिणाम आहे, म्हणजे पोकळीवर, तसं त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. जीवनात असे स्थित्यंतर होत राहणार पण त्याच्यावर परिणाम नाही. श्लोक क्रमांक 10. आणि माझ्या ठिकाणी अनन्य योगाने म्हणजे वासुदेवाहून श्रेष्ठ कोणी नाही अशा चित्त समाधानाने अढळ भक्ती. बघा कसा अनन्य येतो. आणि माझ्या ठिकाणी अनन्य योगाने म्हणजे असाच अर्थ आहे का बघायचा. वासुदेवाहून श्रेष्ठ कोणीच नाही या जगात. अशा चित्त समाधानाने अढळ भक्ती, एकांत निर्भय पवित्र प्रदेशात राहणे, अरण्य नदीकाठ इत्यादी प्रदेशाचे सेवन करणे, सामान्य प्राकृत जनाच्या समूहात मिसळण्याची आवड नसणे ही ज्ञान साधने आहेत. बरोबर होतं सुरुवातीचं मी वाचलेलं हा श्लोकाचा अर्थ. आणि माझ्या ठिकाणी हा काय मी बोललो तसंच आहे का, काही फरक आहे? फरक आहे मग बोल. तिकडचा उजवा अर्थ आहे. व्यभिचारी नाही म्हणजे देव आणि मी वेगळा नाही असं आहे. आणि इथं सांगितले वासुदेवाहून श्रेष्ठ कोणी नाही. परत एकदा वाच मोठ्याने. आणि अनन्य पूर्ण म्हणजे अव्यभिचारिणी, म्हणजे देव आणि मी एकच आहे याला अव्यभिचारी, आणि देव आणि मी वेगळा याला व्यभिचारी. अशा प्रकारे पुढे बस एकांत प्रदेशात बस देव आणि मी एक आहे असं समजून तो त्याच्या आत्मानंदामध्ये राहतो. ओके. ज्याने तिघांनी म्हणजे काया वाचा आणि मनाने असा दृढ निश्चय केला आहे की परमात्म्या वाचून या जगात दुसरी चांगली वस्तू अशी नाही. बघा तरी परमात्मा ऐसे हे 10व आहे. आणि मी वाचून काही अनिक गोमटे नाही ऐसा निश्चयाचे नीती जयाचा केला. ही ओळ आहे वाटतं आहे बरोबर.
शरीर वाचा मनास बघा, त्याच्या जगामध्ये त्या देव कायेने वाचेने आणि मनाने यांनी ठरवले या जगात दुसरी गोष्टच नाही देव सोडून. असा पक्का निश्चय, बुद्धी निश्चय केवढा जबरदस्त आहे. ज्याने तिघांनी म्हणजे काया वाचा व मनाने असा दृढ निश्चय केला की परमात्म्या वाचून या जगात दुसरी चांगली अशी वस्तूच नाही आणि मी वाचून काही. त्याच्या पुढे जेथ नभाचे पाडे समत्वा उने न पडे ते तर ज्ञान रोकडे ओळख तू. तिन्ही काळ होता त्रिधा नवे सरिता तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही. 2 नंबरची ओळ वाटली होती. आणि मी वाचून जेथ नभाचे पाडे समत्वा उने न पडे ते तर ज्ञान रोकडे ओळख तू, ही एक ओळ घ्यायची. आणि त्याच्या 4 आणि म्हणजे पहिलं धरावं लागेल ना काहीतरी. आणि मी वाचून काय बघा, नभाचे पाडे समत्व आहे, त्याच्यामध्ये उलट अजून एक त्याच्यावरची ओळ घ्यायची. 2 नंबर पण घ्यायची आणि 3 नंबर. जेथ नभाचे पाडे, जेथ म्हणजे कसं तर त्याप्रमाणे कसं का तिन्ही काळ होता त्रिधा नवे सविता. सविता म्हणजे कोण? सूर्य. तिन्ही काळात सकाळ दुपार आणि संध्याकाळ, त्याच्यात कोणता फरक आहे का? नाही. तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही. जेथ नभाचे पाडे, दुसरं आकाशाचं उदाहरण. समत्वाऊने न पडे ते ज्ञान रोकडे ओळख तू आणि मी वाचून काही. आणि क गोमटे नाही ऐसा निश्चयाचे नीती जयाचा केला. बघा ही ओळ घ्यायची. किती? 2, 3 आणि 4. त्याच्यावरची चालू शकते बघा ना. महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षी सरीसे इष्ट अनिष्ट तैसे जयाच्या ठाई. 1 नंबर पण घ्यायची. 1, 2, 3. हा किती? 1, 2, 3, 4 घ्यायचे. आता 5वी बघूया. ज्याच्या शरीराने वाचेने अशा निश्चयाचा कोश व्यापली आहे, कृतनिश्चयाची शपथ वाहिली आहे आणि या जगात माझ्या वाचून दुसऱ्या कशाची ते इच्छा करीत नाही. शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश एक मी वाचून वास न पाहती आन. 5 नंबर घ्यायचं. काय निश्चय झालाय त्यांचा एवढा. तसा तो कीटक कसा आतमधून बाजूनी कवच करतो सेफ राहतो, तसं यांनी सगळं कवच केलेले. काय देवाशिवाय एवढी बी जागा रिकामी नाही असा कृतनिश्चयांचा. जसा तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा आईशा निश्चयाचा मेरू झाला, मेरू पर्वताप्रमाणे स्थिर आहे. 5 नंबर. किंबहुना निकट निज जयाचे झाले मज त्याने आपण पाया आम्हा रोज एकी केली. 6 नंबर पण घ्यायची. एवढी निकट एवढी जवळीक त्याने माझ्याशी साधलेली आहे. किंबहुना निकट निज जयाचे झाले मज त्याने आपण पया आम्हा सेज एकी केली. त्यांनी मला राहायला जागा दिली. बहु अर्थ काय म्हणतात? ज्याच्या शरीराने वाचेने अशा निश्चयाचा कोश व्यापली आहे, कृतनिश्चयाची शपथ व्हायली. लिहिलं ना तुम्ही का हाताची घडी तोंडावर बोट नाही. आणि या जगात माझ्या वाचून दुसऱ्या कशाची ते इच्छा करीत नाही. अव्यभिचारिणी भक्ती. बघा कसे दिले देवाबद्दल किती एकनिष्ठ. अव्यभिचारिणी शब्द कसा दिसतोय पण त्याच्यात काय सांगितलं? देव आणि मी एक आहे अशी अव्यभिचारिणी. आणि देव आणि मी वेगळा आहे. मग बघा आता किती भक्त आहे असे आहेत. अव्यभिचारिणी किती आहेत आणि व्यभिचारिणी भक्त किती आहेत. आणि जेवढी कीर्तनं चालली आहेत ती कशातून चाललेली आहेत? काय बोलायचं. कितवा श्लोक आहे गीतेमधला? ज्ञानेश्वरीतल्या 14व्या अध्यायातला कितवा श्लोक? 20 नंबरचा श्लोक आहे. अव्यभिचारी भक्ती आणि व्यभिचारी भक्ती. घरी गेलं मामा वाचायचं उद्या. कितवा? 14व्या अध्यायातला 26 नंबरचा आहे. फक्त मामांनी वाचायचा, बाकी कोणी हात लावायचा नाही. अव्यभिचारिणी भक्ती. फार काय सांगावे. ज्याने आपले मन माझ्या स्वरूपी लीन केले त्यानेच आपले व आमचे ऐक्य करून जणू माझ्या स्वरूपाचा बिछानाच केलेला आहे. देवाच्या स्वरूपाचा काय केलाय त्यांनी? बिछाना. त्याच्यावर आता तू का म्हणे मन नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडलो. बिछाना कशाचा आहे? देवाचा. पलंग कोणाचा? देवाचा. का पलंगच देव झाला का? देवानी पलंग आणून दिलाय? देवच पलंग झालाय ना. आपण निवांतच ठेले आहे की नाही. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, नाचण्यात गोंग झालेले. ठीक आहे ना. 6 नंबरची ओळ आहे बघा बरं. घेतली ना. किंबहुना निकट निज. एवढं माझ्याशी जवळीक केली. निकट आणि निज. निकटच्या अजून माझे सखे
ते सज्जन, म्हणजे माझे सखे आहेत आणि अजून कसे आहेत ते सज्जन आहेत, आहे की नाही. त्याच्यामध्ये आहे त्यांनी कसं प्रवचन केलं होतं, माझे सख्खे आणि सावत्र सज्जन माझे सख्खे ते सज्जन आणि माझे सावत्र ते सज्जन, आहे की नाही. अव्यभिचारिणी म्हणजे सख्खे सज्जन आणि अव्यभिचारी म्हणजे सावत्र सज्जन भक्त, आहे का नाही. किंबहुना निकटणी झाले जयाचे झाले मज, माझ्याशी एवढी जवळीक झाली, एवढी जवळीक झाली, त्याने आपण या आम्हा सेज, त्याने त्याच्यासाठी आम्हाला सेज म्हणजे अंथरूण केलं आणि त्या अंथरुणावर एकी केली, म्हणजे आथरून ही माझी गोधडी, ही माझी चादर, ही माझी उशी दुसऱ्याला घेऊन द्यायची नाही. तसं हा माझा आणि मी त्याचा, एवढी जवळीक केलेली आहे. ज्याप्रमाणे आपल्या पतीकडे जातेवेळी पतिव्रता स्त्रीला शरीराने व मनाने मुळीच संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे माझ्याबरोबर ऐक्य करण्यास जो निशंकपणे अनुसरला आहे, ज्याप्रमाणे गंगोदक समुद्रास एकदा मिळाल्यावर जसे आणखी एकसारखे मिळतच असते, त्याप्रमाणे माझे स्वरूपी ऐक्य पावल्यावरही जे सर्व भावे करून मलाच बसतात. किती नंबर घ्यायची? 8. पहिली किती घेतली होती? 6. 1 ते 6 घेतली होती ना. सूर्याच्या प्रभेचा सूर्याबरोबर उदय होतो. बा किती ऐक्य आहे. आता ऐक्यता सांगताना 2 नाही सांगत, बिछाना आणि तो 2. अजून इकडे काय सांगितलं? पती पत्नी 2. अजून तिसरं उदाहरण कोणतं दिलं? नदी आणि समुद्र 2. पण सूर्य आणि प्रभा, सूर्य मावळल्यानंतर तासभराने प्रभा मावळून जातं, हे की नाही. आणि सूर्य उगवल्यानंतर तासभराने प्रभा येते, आहे ना. काय शिनलकर, काय प्रभा म्हणजे कोण? प्रकाश. सूर्य उगवल्यावर तासभराने प्रकाश उगवतो की नाही, आणि सूर्य मावळल्यावर तासभराने जातो लगेच. म्हणजे सूर्य आणि प्रभा एक. तसा देव आणि बघतो. काय उंची ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. आणि हे कधी कळेल? साधूचे संगती. साधू आहे का बाबा म्हणतात पोट बाबू आहे, कधी कळेल आपल्याला? तरलो तर तरनो पाय. साधूचे संगती तरनो पाय. साधूच्या संगतीत तरुण जातो आणि पोटबाबूच्या संगतीत वाहत जातो माणूस, आहे का नाही. ज्याप्रमाणे गंगोदक समुद्रास एकदा मिळाल्यावर जसे आणखी एकसारखे मिळतच असते, त्याप्रमाणे माझे स्वरूपी ऐक्य पावल्यावरही जे सर्व भावाने मला भासतात. इथे सुद्धा थोडंसं उन्हेपणा आहे, 2पणा दाखवलाय. पाणी येत राहतं मला मिळत राहतं, येत राहत. अरे मला मिळतं, अर्जुन म्हणतो कोण कोणाला मिळतं देवा? हे तू का रे माझ्या डोक्याचा गोंधळ करतो असा बोलतो. देव म्हणतो हा जरा जास्त हुशारच झालेला दिसतोय आता, आहे की नाही. कोण कोणाला मिळतंय? माझ्या डोक्याचा गोंधळ का करतो असं कोण कोणाला म्हणाले? अर्जुन कोणाला म्हणाले? देवाला म्हणाले, हे की नाही. असं म्हणायला पाहिजे का नाही. आणि असं म्हणलं देवाला राग येईल. हा उलटी माझी फिरकी घेतो काय? देवाला राग येईल का आनंद वाटेल? हा देव म्हणणार अरे वा, ज्याच्यासाठी आपण केलं होतं ते सक्सेस झालं, बस काम पत्ते झालं. आता बाबा देव त्याला परत भेटायला पण नाही जाणार. तुम्हाला ज्याचं काम पत्ते झालं त्याच्याकडे सारखं जाईल का? उलट त्याला डिस्चार्ज द्या ना. डॉक्टर काय म्हणेल? बरं झालं ते रावला, मला जरा गप्पा माराय, बरं आहे तू. त्याला लगेच डिस्चार्ज देऊन खाटकाली करू का? दुसरा रोगी अजून आहेच तयार. मग वर्ग बदलत राहतो. गुरुजी तेच शिकवतात 4थीच्या वर्गाला, आणि तिथून शिकून गेलेला तो 14वीला शिकवतो. तो म्हणेल गुरुजीला गेलं येडाय काय गुरुजी अजून 4थीला शिकवतो. अरे 4थीला शिकवतो, 14वीच्या पोराला 4थीला बसून नाही शिकवत. 4थीला दरवर्षी वेगळे येतात, त्यामुळे शिकवावं लागतं. दुसरी बघा 8 घेतली ना, आता 9 पण घ्यायची. सूर्याच्या सूर्याबरोबर उदय होतो व अस्ताबरोबर लय होतो. हे अनन्य सहचार्य जसे प्रभेचेच शोभते, प्रभे शोभते सकारात्मक. दुसरं आता अनन्यचं उदाहरणच नाही. सूर्य उगवला प्रकाश झाला, सूर्य मावळला प्रकाश. एवढा अनन्य आहे कोण? प्रकाश. कोणाला? सूर्याला. आता अनन्य आहे ना, 2 आहे म्हणून अनन्य आहे की नाही? तो 2 आहे म्हणून अनन्य आहे का नाही? एकच आहे.
एकच हे म्हणणं तरी ते आता शोभतंय का? पण आता आपल्याला कळत नाही म्हणून त्यांना म्हणावं लागतंय आहे ना, आपल्या डोक्यात घुसवायचंय म्हणून. नऊ घेतली ना, त्याला काय समोरचा म्हणलं काय पैसे पडणार आहेत का घ्यायला, नुसतं लिहायचंच आहे ना. तसेच वाऱ्याने पाण्यावर जे पाणी कौतुकाने उसळून वर येते पहा, त्याला किती आनंद होतो. कोण कोणावर पळतंय? पाणीच पाण्यावर पळतंय. दोन पाणी आहेत होय, त्याला आनंद वाटतो. तसेच वाऱ्याने पाण्यावरच जे पाणी कौतुकाने उसळून वर येते तसे आपण पळतोय ज्ञानेश्वरीसाठी. आपण सगळे पळतोय ना त्याच्यासाठी. गावाला राहणाऱ्या माणसाला सुद्धा बेचैन होतंय, चला लवकर जाऊ मुंबईला, ज्ञानेश्वरी चालू आहे, आपला दिवस एक खाडा होईल असं वाटतं की नाही. पगार भेटतो म्हणूनच माणूस पळतो की नाही. तुम्ही 2 तास भरवले तरी, अर्धा तास भरवला तरी पेमेंट आहेच का नाही. बरं पेमेंट किती भेटतो घरी गेलं सांगताय, त्यांनी विचारलं किती पेमेंट, पुण्याची गणना कोण करी. पगार जास्त भेटतो सांगतात नाहीत, मोजणारा येडा होतोय जास्त होईपर्यंत घरी. तसेच वाऱ्याने पाण्यावरच जे पाणी कौतुकाने उसळून वर येते त्यास लोक लाटा असे म्हणतात. त्याला लोकभक्त म्हणतात, त्याला लोक माणूस म्हणतात, त्याला स्त्री म्हणणार, पुरुष म्हणणार, आई म्हणणार, बाप म्हणणार, भाऊ म्हणणार. पण त्याची अनुभूती काय? ऐसा प्रतिती बोध सागरी तू आपणा ते कल्लोळ करी. मग जवळपासी चराचरी तव तूच आहेस, मीच आहे असं वाटणार त्याला. तसेच वाऱ्यानेवरच जे पाणी कौतुकाने तसेच वाऱ्याने पाण्यावरच जे पाणी कौतुकाने उसळून वर येते त्यास लोक लाटा असे म्हणतात. परंतु खरोखर पाहू गेले असता ते पाणीच असते. 610. हा तुम्ही 9-8 लिहिता ना 600. हां. ज्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पाहूनही एकनिष्ठ होऊन एक होऊन सुद्धा परत वेगळेपणा राहतोय, त्याचं नाव आहे मी भक्त तू ऐसे, मी भक्त तू देव ऐसे करी. ज्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पाहूनही एकनिष्ठ होऊन जो माझी सेवा भक्ती करतो तो मूर्तिमंत ज्ञानी होय. त्याला काही गरज आहे? तुम्ही सांगा बरं. आता बाबा लोकांना काही कीर्तन कोणाचं ऐकायची गरज आहे का? आळंदी पंढरपूरमध्ये सगळे बाबा पुढं बसलेले असतात, त्यांना ऐकायची गरज आहे? तरी पण ते ऐकत राहणार नाही. मला मिळून पण माझी भक्ती सेवा करतात. विवेक विक्त देश सेवितम आशा मनुष्यास पवित्र तीर्थ. 11 पण घेतली. माझ्याशी ऐक्य पाहून एकनिष्ठ होऊन जो माझी सेवा भक्ती करतो तो मूर्तिमंत ज्ञानी होय. घ्यायचे 11. अशा मनुष्यास पवित्र तीर्थ व नदी किनारे उत्तम तपोवने व गुहा ठिकाणी राहण्याची सहज आवड असते. त्याला तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तसेच पर्वताच्या काठीतील गुहा व सरोवराची तीरे अशा ठिकाणीही राहावयाची ज्याला विशेष आवड असते. ज्या शहरात राहण्याची आवड नसल्यामुळे ते तेथे येत नाही. म्हणजे आता गावच्या लोकांना मार्क दिले पाहिजे. ते शहरात येत नाहीत, आले तर 2 दिवसातच कंटाळतात म्हणतात लगेच आम्हाला, कारण त्यांना एकांताचा वास आहे ना तिकडे, आहे की नाही. तसं तर गावचं वातावरण इतकं चांगलं आहे ना भक्ती करायला. ती झाडं झुडपं कापा, त्यांना कापा, तरी पुन्हा येणार आम्ही महाराज, आम्ही परत येणार. हो ते पुन्हा येणार. त्यांना काहीच नाही, त्यांना कापा, काही करा, पाणी घाला नका घालू, ती निरागसत आहे तिथे. त्या निरागसतेत जर साधू भक्ती केली ना, तसा किशोर या किशोरला भिनलंय आता भिनलं किशोरला. खरी भक्ती एकट्याने करावं. दादा काय म्हणले, सगळ्यांमध्ये होतो तो आनंद आणि एकट्याला होता तो परमानंद. आपण कधी कधी हसतो गालामध्ये आणि शेजाऱ्याने बघितलं ट्रेनमध्ये तर आपणच गप्प बसतो, तो म्हणाल येडा आहे की काय, असं होतं की नाही. असं ज्याची एकांतवासावर फार प्रीती असते व मनुष्य वस्तीवर राहण्याचा कंटाळा असतो, तो मनुष्यरूपी ज्ञानाची केवळ मूर्तीच होय असे समज. हे सुबुद्धिमंता, तुला ज्ञानाच्या स्पष्टीकरणार्थ निश्चयासाठी आणखी काही लक्षणे पुढे सांगतो. श्लोक क्रमांक 11 वाचतोय. आत्मा व अनात्मा यांच्या विवेक ज्ञानासह आत्मा व अनात्मा यांचा विवेक ज्ञानामध्ये सतत घडून जाणे. सारखा आहे असारखा आहे, सारखा आहे असारखा, याच्यात सतत विचार करायचा. याच्यात काय झोप नाही लागली पाहिजे, एखादी ओळ नाही ना आठवली असं वाटलं पाहिजे झोपल्यावर सुद्धा लाईट लावून परत उघडून बघावं ज्ञानेश्वरी, ती शोधल्याशिवाय झोप नाही लागली का समजायचं आपल्याला की आपल्याला बरोबर
गोडी लागलेली, ज्ञानी झाले. जसं पैसे 500ची नोट कुठं ठेवली, खिशात ठेवली का डब्यात ठेवली, खिशात ठेवली का डब्यात, मग रात्रीचा उठून परत चेक करतो की नाही. मग तो माणूस प्रपंचिक पुरा ज्ञानी होतो. मग पुढं कधी ठेवायचे म्हणले तर पुरं म्हणे लाईटसुद्धा लावायची नाही, नाही तर परत बटन ऑन केलं की बिल वाढतंय. त्यामुळे ठेवतानाच सांभाळून ठेवलं आहे की नाही. तसा अलर्ट राहायला पाहिजे. आत्मा व अनात्मा यांच्या विवेक ज्ञानामध्ये सतत घडून जाणे. सतत ज्ञानामध्ये सुद्धा नाही, विवेकामध्ये सारखं आहे, सारखं आहे, सारखं आहे, सारखं आहे. तत्वज्ञानाचा अर्थ फल जो मोक्ष, तत्वज्ञानाचा फळ काय, मोक्ष, त्याचे आलोचन करणे. हे सर्व ज्ञान म्हणजे ज्ञानाचे साधन आहे. त्याच्यासारखं विचारात राहणं, काय हे असं काय तसं काय, त्या ज्ञानाचे साधन आहे असे सांगितले आहे. जे याच्या उलट ते अज्ञान होय. जो याच्या उलट राहतो गाफील राहिलाय. गाफील निजल्याने काळ देईल धोका. मग बरे कपडे धुवायला येईल का आम्हाला, आहे की नाही. गाफील निजल्याने काळ देईल धोका. हां, म्हणजे त्याच्यामध्ये सतत राहतो. तत्वज्ञानाचा अर्थ फल जो मोक्ष, त्याचे आलोचन करणे, त्याच्याशी एकनिष्ठ राहणे. काय अर्थ आहे त्याच्यात, आलोचन करणे म्हणजे नको म्हटले असं आहे का, दर्शन करणे, त्याच्या संगतीत राहणे, त्याच्या सातत्य बाजूला राहणे. त्याचं काय आहे, असं काय मोक्ष काय आहे, त्याच्या जवळ राहणे. फल जो मोक्ष, त्याचे आलोचन करणे. हे सर्व ज्ञान म्हणजे ज्ञानाचे साधन आहे. सतत त्या विचारात राहणं म्हणजे ज्ञानाचं साधन आहे असे सांगितले आहे. जे याच्या उलट ते अज्ञान. अध्यात्म ज्ञानम नित्यत्वम. हे पहा, परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानामुळे दिसते म्हणजे आत्मतत्वाने अनुभवास येते, त्या एका अध्यात्म ज्ञानाशिवाय संसार व स्वर्ग संबंधी की ज्या ज्ञानापासून लोकोत्तर प्राप्त होतात ती सर्व ज्ञाने अज्ञानच आहे असा ज्याच्या मनाने पक्का निश्चय केलेला असतो. या ओळी आहेत आपल्याकडे. म्हणून तो स्वर्गात जाण्याची इच्छा सोडून देतो. संसाराविषयीची तर वार्ताही कानाने ऐकत नाही. कसं वाटतं, नको वाटतं की नाही आपल्याला आता संसाराच्या चर्चा. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. असंच आहे का नाही आपलं. आता आवडतात का प्रपंचाच्या चर्चा आपल्याला, नाही ना आवडत. काय आवडतात का नाही आवडत, ना आवडत कसं काय म्हणायचं ना आवडतात म्हणून. बरोबर, असं झालं बाय बघा. खरोखर आपल्याला नाही आवडत, पण आता काय करायला सांगितलं म्हणून करायचं. देवाने ठेवलं ना, ठेविले आनंद ते, नाही तर काय. आता सगळ्यांची जायची तयारी. जर विमान आलं म्हणले टप्पा टप्पा बस कोणला यायचं वैकुंठाला, घरी जाऊ का आपण कोणी. त्यांना सांगू, तुकाराम महाराजांसारखं सांगू, ते नातीला बोलवावं लागेल कोणलं तरी न्यायला, या बाबा सांगायचे. ते बी म्हणले जा, त्यांना काही काळजी राहिली नाही आपली. म्हणून तो स्वर्गात जाण्याची इच्छा सोडून देतो. संसाराविषयीची तर वार्ता कानाने ऐकत नाही. व अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी सद्भावाने बुडी मारतो. त्यामुळे आपल्याला वेळ लागलेले, आपण जे धावपळ करतो ना ते याच्यासाठी करतो. बाकीचे लोक वेळात जमा करतात. काय रोज उठून काय तोच धंदा, रोज उठून काय, रोज उठून काय हे कोणाला कळेल. काल ते तुमच्या गावचे बाबा आले होते, त्यांना कळाल. ते काय म्हणले, आम्ही कधीतरी 6 महिन्यातून एखाद्या वेळेला काढणार, रोज काढणार, तेव्हा साफसफाई राहणार. दिवसातून झाडू किती वेळा मारावा लागतो घरामध्ये. मंदिरात कधी मारतोय का आपण, काय मारायची गरज नाही, ठेवलेले 2-3 जण. हे का नाही. स्वर्गात जाण्याची म्हणून तो स्वर्गात जाण्याची इच्छा सोडून देतो. संसाराविषयीची तर वार्ताही कानाने ऐकत नाही आणि अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी सद्भावाने बुडी मारतो. ज्याप्रमाणे एखादा वाटसरू ज्या ठिकाणी अनेक वाटा फुटतात त्या ठिकाणी मार्ग कोणता व आडमार्ग कोणता याचा नीट शोध करून आडमार्ग सोडून सरळ राजमार्गाने निघून जातो. आता समजा इथून आपण गेलो सर्वोदयाला गेलो, 4 रस्ते भेटले, कुठं जायचं पक्क विचारतो मग रस्त्याने प्रवास करतो. त्याप्रमाणे जेवढी ज्ञानी आहेत जगात, जेवढी ज्ञानी आहेत, कोणतं ज्ञान मला आत्म्यापर्यंत पोचवेल त्या ज्ञानाचा विचार करून मग तिकडं कुचकातो तो. त्याप्रमाणे जेवढी ज्ञानी आहेत त्या ज्ञानाविषयी नेटका विचार करून इतर सर्व ज्ञाने टाकून देऊन आपले मन बुद्धी केवळ अध्यात्म ज्ञानाकडे मार्गाकडे लावतो. ही आहे 620 आपल्याकडे, 620 पण आहे ना. तैसे ज्ञान जाता करी आगवेची एकीकडे सारी, मग मन बुद्धी मोहरी अध्यात्म ज्ञानी. 620 पण घ्यायचे. 19 पण घ्यायची. म्हणजे 600 पासून चालू ठेवली तर कंटिन्यू चालू ठेवायची.
कितीला चालू झाली ती? 16 हां, 16 कंटिन्यू. त्याप्रमाणे इतर सर्व ज्ञानी भ्रांतीमूलक आहेत. फसलीत ना लोक. नशीब आपलं चांगलं, संताने देवांनी देवाचीच आपल्या कृपा झाली आणि बाबाची भेट घालून दिली, नाही तर आपले काय खरं नव्हतं. असं उचललं तांदळाच्या खड्यातला, जसं सहज उचलून बाजूला ठेवतात तसं आपल्याला उचलून त्याच्याबरोबर बाजूला ठेवलं. त्याचप्रमाणे इतर सर्व ज्ञानी भ्रांतीमूलक आहेत. सप्त्याचं कीर्तन कोणाचं ठेवायचं, काय करायचं, काय कशाचाच तपास नाही. काय बरं, जे आळंदीला गेले त्यांनी काय नेमकं करायचे, पंढरपूरला गेले त्यांनी नेमकी काय करायचं, काशीला जो गाडीत जाऊन बसलाय झालं त्यांनी तिथे गेल्यावर काय करायचे, काही तपास. फक्त पळापळी, भ्रांतीमूलक पळापळी. देव जवळ असता आन तीर्थादाशी मुकलासी म्हणे ज्ञानदेव. देवाची भेट होत असेल मग कुठं जाणं, स्मशानात गेला तरी चालेल. तू देव जोडे त्याप्रमाणे सगळी साधनं करायची. ज्याने देव जोडत नाही ती सगळी भ्रांतीमूलक आहेत. त्याप्रमाणे इतर सर्व ज्ञानी भ्रांतीमूलक आहेत व अध्यात्मज्ञान हेच एक खरी आहे. म्हणून जो आपली बुद्धी मेरू पर्वताप्रमाणे स्थिर करून अध्यात्मज्ञानाकडेच लावतो ते समजून घ्यायचं. याप्रमाणे आकाशातील नक्षत्राप्रमाणे ध्रुव तारा केव्हाही हलत नाही, त्याप्रमाणे अध्यात्मज्ञानाच्या द्वारातून म्हणजे ते संपादन करण्याविषयीचा जो निश्चय त्यापासून ढळत नाही. समजायचं याला ज्ञान झाले, अजून ज्ञान झालेलं नाही, पण ज्या अर्थी ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतोय समजायचं याला ज्ञानाच्या जसं खोल्या पात्र आणि अपात्र दशेतलं ज्ञान झालेले. पण तो नंतर काय करणार, सारखे पेपर जॉईन केलो काय होणार, पात्र होणार. तो त्याच्या ठिकाणी ज्ञान वास करते या बोलण्यात अन्यथा वा शंका नाही. कारण जेव्हा त्या ज्ञानाचा चित्तवृत्तीत पूर्णतया उदय होतो तेव्हाच तो ते ज्ञान स्वरूप होतो, अर्थात मद्रूपच होतो. ज्या दिवशी त्याला त्या ज्ञानाची ओढ लागली त्याच दिवशी तो मला येऊन भेटला म्हणतात. तरी ज्ञानप्राप्तीच्या दृढ निश्चयाने ज्ञानाच्या द्वारी बसलेले ज्ञानप्राप्तीच्या निश्चित साधनानुष्ठानात प्रवृत्त झालेले जे मन ते त्याच क्षणी ज्ञानस्वरूप होते व आहे असे वर म्हटले आहे. बसता क्षणीच नसते असे अक्षरशः अर्थाने त्या साधकाला ज्ञानप्राप्तीपूर्वीच, बघा झालेलं नाही, अपात्र आहे तरी पात्र, ज्ञानप्राप्तीपूर्वीच ज्ञानी अशी संज्ञा देता येत नसली तरीही त्याच्या मनाची व ज्ञानाची साधनाची ज्ञान प्राप्त झाल्यासारखीच योग्यता आहे. आता आपल्याला बाबा म्हणतात तुम्ही हुशार आहे आपल्याला सगळ्यांना. आपण तेवढे हुशार नाही, पण त्यांना असं वाटतं ह्या मार्गाने चाललेत ना हे पुढे निश्चित त्या मार्गाला पोहोचणार, ज्ञानी होणार. म्हणजे त्याला आस लागलेली ज्ञानाची. बघा यांनी किती खर्च केलेले आहेत ओळी एका याला. 1 2 3 4 5 6 ओळी खर्च केले एक साखरे बाबांनी. वाज बरं 16 26 अर्थ मोठ्याने. तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही. तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे. बघा त्याला पूर्ण प्राप्त नाही झालं पण त्यांनी कूच खाल्ली ना. आता जिंकला, आता झाली, प्रसाद घेऊन जा मामा. बघा 26 नंबरची ओळ आहे. एकेकाला एक आहे, मग ते मामा एकटे घेऊन जातील. चांदीच बनायचं आज जो आलाय त्याची. पावली बी लगेच झटकन उत्तर देऊन मोकळे नाही म्हणले. काय झालं मामी, पाणी मी पण पितो ना. मग 26 नंबरची ओळ काय बा, एरवी बोधा आलेनी ज्ञानी ही आहे ओळ. असं पाहिजे आपल्या डोक्यात. आहे ना ज्ञानेश्वरी ती ओळ आपल्याकडं. असं पाठ झालं पाहिजे आपलं, रोज पाहिली पाहिजे ज्ञानेश्वरी. कधीतरी औस पुनवला नाही पाहून उपयोगाची. आणि आज सुट्टी आहे म्हणून चला असं नाही, रोज सुट्टी देतो देव. मला दीपकनी सांगितलं शनिवार रविवार बाबा कॅन्सल नका करत जाऊ, इतर दिवशी कॅन्सल केली तर चालेल. 26 नंबर बा, एरवी बोधा आले नि ज्ञानी जरी नेय न दिसेच म्हणे
जरी त्याला त्याचं वाटतंय पण अजून नाही, तरी ज्ञान लाभून म्हणे झालाच आता, नाही झाला तरी म्हणावं लागेल, कारण होणार आहे त्याला. बघा 26 पर्यंत कंटिन्यू आहे. आता 27 बघूया आपण. आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला असता तरी त्याला काय उपयोग आहे. त्याप्रमाणे ज्ञानाचा नुसता आश्रय व निश्चय करूनही ते ज्ञान जर ज्ञेय जे ब्रह्म ते आत्मतत्वाने दाखवू शकले नाही, तर तो ज्ञान निश्चय सर्वस्वी व्यर्थ होय आहे. ही पण ओळ 27. पहा, ज्ञान घेतलं, अनुग्रह घेतलाय ना, मी अनुग्रह घेतला, अवस्था पण झाली माझी, पण आता मी काही येत नाही, आता मला काय नाही, आता मी पहिल्यापेक्षा जास्त रंगलोय संसारात. मग नाही झालं ज्ञान. आंधळ्या हाती दिवा देऊन काय करावा, अशी हीच ओळ आहे ना ती. किती नंबर. आंधळ्या हाती दिवा घेऊन काय करावा, तैसा ज्ञान निश्चय आगवा वायाची जाई. ज्ञानाचा निश्चय वाया जाईल. बरोबर ना, अर्थ तोच आहे ना, तसं सांगितलं. त्याचा काय उपयोग जर परब्रह्म दिसत नसेल तर. याच्यावर बाबा महाराज सातारकरांची मला आता गुरुवर्यांची आठवण होती. ते काय म्हणतात, आंधळ्याकडं म्हणले हे नीट जा, तो म्हणला मला दिसत नाही. मग एक काम कर, कंदील तर घेऊन जा. म्हणलं कंदील का घेऊन जा, मला काही दिसत नाही. अरे तुला नाही दिसत, पण समोरच्याला येणारा दिसल ना तू आलाय म्हणून, म्हणजे तो तुला धडकायचा नाही. म्हणलं चालेल. मग घेतला दिवा आणि तो अजून निश्चितच झाला, आपल्याकडे कंदील आहे, आपल्याकडे कंदील आहे, आणि स्पीडने निघाला आणि तिकडून सायकलवाला आला आणि जोरात धडकला. समोरच्याला हा म्हणतो तुला दिसत नाही का. तो म्हणला तुला दिसत नाही का. म्हणला हा मला नाही दिसत, पण तुला नाही दिसत का. म्हणलं मग मला तरी कसं दिसलं अंधारात. तो म्हणला माझ्या हातात कंदील आहे, तुला दिसलं नाही का. अरे कंदील आहे पण विझलेला आहे ना, आता काय उपयोग आहे त्या कंदिलाचा. तसं ज्ञान आहे पण वापरात नाही ना, काय उपयोग आहे. बाबा ज्ञान घेतले, बाबा ज्ञान घेतलं तर बाबाला कामं जास्त आहे म्हणून बाबा तुझ्याकडे येत नाही, पण तू तर जायला पाहिजे ना बाबाक. आणि तो मध्यस्थी कशासाठी, द्यायला द्यायला द्यायला, हा चालला तिकडं फिरायला. त्याने जबाबदार कोणी, एक मध्यस्थी. लग्न जर झालं सक्सेस आणि व्यवस्थित संसार झाला, त्या मध्यस्थ्याला कोण कुत्रा विचारित नाही, पण भांडणं झाली का त्याला विचारणार. मग इकडं बी तसंच आहे ना, याचं ज्ञान घेऊन घोटाळा झाल्यावर कोणाला धरणार, मध्यस्थ्याला धरणार. असं आहे. अजून एक आठवलं होतं, गेलं निघून, जाऊ दे. तेव्हा ते महाराज आज के लिए इतनी इनके लिए इतना काफी है. एक मध्यस्थ्याला जबाबदारी. हा, आणि दुसरं आठवलं, मुलांना जन्म देणे आणि रस्त्यावर भीक मागाय सोडणे. कोणाचं नाव निघणार आहे, बापाचंच निघणार. पोसवत नाही तर जन्माला कशाला घालायची एवढी. तसं बापानी पण सांभाळूनच जन्माला घातली पाहिजेत ना, पण नाही आता बापाला वेळ, तर मध्यस्थ्याने तरी नीट काम केलं पाहिजे ना. आता मी नीट काम करणं म्हणतोय तुम्हाला. जरी ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याची प्राप्ती किंवा बुद्धीत प्रवेश होत नसेल, तर ती बुद्धीच आंधळ्याप्रमाणे निरर्थक होय. मागचा गेला काय सांगितलं, तर आंधळ्याला आपल्या हाती दिवा घेतला असता तरी त्याला काय उपयोग आहे. त्याप्रमाणे ज्ञानाचा नुसता आश्रय व निश्चय करून ते ज्ञान जर ज्ञेय म्हणजे ब्रह्म ते आत्मतत्वाने दाखवू शकले नाही, तर तो ज्ञान निश्चय व्यर्थ होय. ज्ञान घेतलं आणि त्याला ताठरपणा आहे, आम्ही बाबांच्या अनुग्रहित, आम्ही बाबांच्या अनुग्रहित, पण तुला फायदा काय झाला, काहीच फायदा झाला नाही, तर तू घेऊन काय उपयोग झाला. मग जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याची प्राप्ती किंवा बुद्धीचा प्रवेश होत नसेल तिथपर्यंत, तर ती बुद्धी आंधळ्याप्रमाणे निरर्थक होय. जन्मांध त्याला म्हणतात, जन्मांध. ज्याला परमात्म्याची ओळख नाही त्याला जन्मांध म्हणतात. आणि व्यवहारात जन्मांध कशाला म्हणतात, जन्मल्यापासून ज्याने सूर्य उगवलेला पाहिलं नाही. काय खरा जन्मांध परमार्थातला म्हणजे ज्याला आत्म्याची ओळख नाही तो जन्मांध आहे. 28 पर्यंत पण घ्यायचे, कंटिन्यू चालूच ठेवायचे तर बरं का. कुठपासून, 16 पासून, बरोबर ना. म्हणून ते ज्ञान जेवढे म्हणून दाखविल तेवढे सर्व ज्ञेय परमात्म वस्तूच आहे. आपण जर ज्ञानावर असलो ना, बोधावर ठाम, ब्रह्म सगळं जगत ब्रह्म आहे, मग सगळं दिसल ते आपल्याला काय, आपण ठाम राहिलं पाहिजे. आपण नाही राहत. आपण कधी कधी त्या विषयाच्या विषय म्हणजे काय, त्या व्यवहाराच्या चालू घटनेच्या आहारी जातो. त्यावेळेला आपलं ज्ञान देशोधडीला जातं. हां, आणि मग आपण त्याच्याशी समरस होतो ना, आपलं अस्तित्व आपण विसरून जातो. म्हणून ज्ञान जेवढे दाखविल तेवढे सर्व ज्ञेय परमात्म वस्तूच आहे.
पण ते ज्ञेय वस्तू पाहिल अशी त्याची बुद्धी स्वच्छ शुद्ध असली पाहिजे. जे दिसणार आहे ते सगळं काय आहे, पण तुमची आपली बुद्धी तशी झाली पाहिजे. म्हणून त्या निर्दोष ज्ञानाने दाखवलेली ज्ञेय जी पाहते अशाच शुद्ध बुद्धीने ज्ञानदृष्टीस जो संपन्न झाला आहे. 630 पाहू आपण. या लागी म्हणून ज्ञान जे तुले दावी, ती पण ओळ आहे मला वाटतं. ते तुले आघवी ते देखे ऐशी बुद्धी ऐशी व्हावी बुद्धी चोख, हे ना, ही पण ओळ आहे ना आपल्याकडे. या लागी ज्ञाने निर्दोखे ऐक ही दाविले ज्ञेय देखे तैसे उन्मखे आथिला जो. 630. जेवढी ज्ञानाची वृद्धी जयाची बुद्धी तेवढीच जयाची बुद्धी. ज्ञान हे शब्द करणी न लगे. पा पुढची बा. आणि ज्ञान जितके मोठे विकसित आहे तितकीच ज्याची बुद्धी ही मोठी विकसित झाली आहे तो ज्ञान संपन्न आहे हे शब्दाने सांगावयास नको. 31 पर्यंत कंटिन्यू चालू ठेवायचं. ज्याची बुद्धी ज्ञानाच्या प्रकाशाबरोबर न्यास म्हणजे परब्रह्मा स्वरूपात जाऊन भिडते झोंबते तो हातोहात परमात्म्याची आत्मतत्वाने प्राप्ती करून घेतो. चालू ठेवायचे. अर्जुना तो ज्ञान स्वरूप आहे असे म्हटले असता त्यात आश्चर्य ते कोणते. हे पहा, सूर्याला सूर्य असे म्हणावे लागते का? तसं ज्ञानी आहे असं त्याला म्हणायला पाहिजे का? तेव्हा श्रोते म्हणू लागले आता असू दे, आता हे असू दे, कारण ज्ञानाविषयीचे वर्णन फार करू नकोस. बघा श्रोते किती हुशार आहेत. श्रोते बाबाला सांगतात एवढं राहू दे, आणि हे श्रोते येडे हे म्हणले बाबाला कशाला काय बोलायचं. बाबाला पण सांगावं लागल, कोणीतरी सांगावं लागल. गोरक्षनाथाला सांगावं लागलं की नाही? कोणला? बचेंद्रनाथाला सांगावंच लागलं. तर युक्तियुक्तीने सांगायचं, कलेकलेने सांगायचं. तेव्हा श्रोते म्हणू लागले आता हे असू दे, कारण ज्ञानाविषयीचे वर्णन फार करू नकोस, कारण ग्रंथाच्या चालू प्रकरणात उगीच अडथळा का घालतोस. आता अडथळा आहे. हो किती हुशार पाय श्रोता पण तेवढाच. मग श्रोता जर तेवढा हुशार असेल तर हे वाक्य श्रोता आणि वक्ता स्वयं झाला श्रीरंग. तोपर्यंत वक्ता वक्ताच राहिला आणि श्रोता श्रोताच राहिला. म्हणजे वक्ता वकत राहिला आणि श्रोता स्वतः राहिला. स्वतः म्हणजे झोपेत राहिला. बघा काय वाक्य. अलर्ट श्रोता आणि अलर्ट वक्ता तो झाला स्वयं श्रीरंग. का सरसकट झाले बाबाच्या भाषेत सगळे घोडे. काय म्हणतात बाबा? 12% सगळे 12.5%. यांनी अर्धा टक्का बाबाला एक्स्ट्रा करून टाकला. तू अध्यात्म ज्ञानाविषयी बऱ्याच विस्ताराने निरूपण केलेस. हाच तुझा आम्हास वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला आहे. कारण इतर कवी कोणत्याही वस्तूचे वर्णन करू लागले असता त्या वस्तूविषयी वर्णन न करता तिच्या उपांगाविषयीच रसभरीत मोठ्या कौतुकाने विनाकारण पल्हाळात्मक वर्णन करतात. हा सामान्य कवीचा मंत्र तू आपल्या वर्णनात आगंतुकाप्रमाणे का घुसडतोस व श्रोत्यास मुद्दाम बोलून शत्रुत्व निर्मितीचा दोष का घेतोस. जेवायला बोलवायचं आणि हात धुवून बसल्यानंतर सांगायचं स्वयंपाक संपलाय निघून जा, आता आमच्या दोघांपुरताच राहिलाय, तुम्ही जावं घरी. म्हणजे हा काय गेला बोलून, काय गेलं, शत्रू निर्माण केला बळच. तसं शत्रू श्रोत्याला जर पाहिजे ते दिलं नाही तर तो आपला पुन्हा 84 लक्ष होण्याची जकडपकड चालू राहते. एखाद्या स्त्रीने जेवायस बघा पुढचे लगे ताट मांडून आहे. एखाद्या स्त्रीने जेवायस बोलून व पाट रांगोळ्यांचा थाट करून मंडळी पानावर बसल्यावर जर ती तयार असलेला स्वयंपाक ऐन जेवणाच्या वेळी त्या ठिकाणाहून घेऊन पळून गेली तर तिने बोलवलेल्या मंडळीचे आणखी कितीही आदरातिथ्य केले तरी त्यांना त्याचा काय उपयोग. एवढं सामान कसं काय घेऊन पळून जाईल ती. बरंच डबेचे डबे. इतर सर्व किती सामान्य गोष्टीतून उत्तर दिलेले आहे त्यांनी. म्हणजे कोणाला सांगितले हे असे उपरण्याने बांधून अशी बरोबर ती जरी माऊली ती बरोबर जरी पुढं आली पाहिजे ना बांधतानी, आणि ते पुढचं सोगा पण तो मिऱ्यांचा वगैरे असा बांधलेला आहे बाबा, आहे की नाही. असा बांधलेला पाहिजे बाबा. जाधव साहेब म्हणले असा जरीचा फेटा नव्हता ज्ञानोबाला, पंचा बांधून त्यांनी परमार्थ केला, लुंगी सुद्धा नीट नव्हती, ठीक आहे नाही. पण धर्म सोडला नाही सांगायचा. बघा बरं काय कंडिशनमध्ये सांगितला. आणि यांना सगळं चांगलं दिलंय पण त्यांना नीट खाता येत नाही.
इतर सर्व चांगल्या गुणांनी युक्त आहे, पण जी गाय धार काढते वेळी कासेस हातच घालून न देता लाथा मारते, त्या लाथाळ गायीला फुकट कोण पोशील? पोशील ना. ती विकायलाच बसलेली आहे पुढं, तर मग पोसणार तिला. कमाल आहे. जाऊ दे, जास्त काय बोलायचं नाही, आपला टाईम झालेला आहे. त्याप्रमाणे बुद्धीचा ज्ञानात 38लाच थांबू. किती 38ला थांबतोय आपण? 638ला. खोटं ती जी गाई दोनच नाही ते तिला सांभाळेल का कोण? बघा बरं. पण काय याला कळतच नाही दूध आहे का काय. मला गावाला एकाने सांगितलं, ज्यांच्याकडे एक गाई गोठ्यात नाही तो 100 लिटर रोज दूध डेअरीला घालतोय. आता कोणाचं काढून आणतो काय माहिती. त्यामुळं घरगुती दूधवाल्याकडून दूध घेतात, बाकी दूध पिशवीमधलं कोण घेत नाही गावाला. आता काय ते केमिकल का काय खत पाणी घालून दूध तयार करतात ते. पहा बरं, एवढी भेसळ आहे. असो, 632ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ. हां, 738 म्हणजे अजून मागं चाललं. 638ला चाललोय आपण. झालेली सेवा ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13वा 638 क्रमांकाच्या ओळीला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान परमात्मा श्री ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतापर विश्वधर्म सूर्य पाहो. जो देवांची तो तेला हो प्राणीनाथ. वर्षक सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची माती आली. अनवरत मंडळी भेट तुला बुधा. चला कल्पतरूचे आरो, चेतनाची पानवलीचे गावो. बोलते जय अर्णव पियुषांचे, चंद्रमीचे अलांछन. महादंडजे का बहीण, ते सर्वा ईश्वरा सज्जना सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी विलोकी. बहिरो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावे, एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होई गान कसाहो. येणे मरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे मरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे मरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती.